सर्वेभ्यो नमो नमः। कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक या महाराष्ट्रातील एकमेव महाकवी कालिदासांच्या नावाने स्थापित झालेल्या संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र या रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने आयोजित महाकवी कालिदासांच्या कलाकृतींमधील काव्य सौंदर्य या विषयावरील विशेष व्याख्यानामध्ये उपस्थित आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। वागर्थाविव संपृक्तौ वागर्थः प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। नमस्कार। महाकवी कालिदासांच्या या काव्यातील मंगलाचरणाने या कार्यक्रमाची सुरुवात करणं मी युक्तियुक्त समजतो। महाकवी कालिदासांच्या मेघदूत काव्यातील संदर्भावरून आजचा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही बऱ्याच ठिकाणी साजरा केला जाऊ लागलाय। महाकवी कालिदासांची सप्तकाव्य म्हणजे या अभिजात संस्कृत वाङ्मयाच्या प्रांगणामध्ये आकाशामध्ये चितारलं गेलेलं एक सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे। कधी कधी अगदी सुलभ जीवनातले दाखले देत कालिदास आपल्याला त्यांच्या काव्याशी जोडून घेतात आणि म्हणूनच कालिदास हे कविकुलगुरू ठरतात। अशा या कविकुलगुरू कालिदास यांच्या या स्मृती करण्याच्या औचित्याच्या प्रसंगाने आज आपण कालिदास कृतींमधील काव्य सौंदर्य या विषयावर एका विशेष व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे। या आजच्या व्याख्यानाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी करतो डॉक्टर दिनकर मराठे सरांना। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। माननीय कुलगुरू मधुसूदन पेन्ना सर हे वरंगा परिसर या ठिकाणी थोडेसे व्यस्त असल्यामुळे आज अध्यक्ष म्हणून आम्हाला आचार्य कृष्णकुमार पांडेय सर लाभलेले आहेत। आचार्य कृष्णकुमार पांडेय सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच विशेष वक्त्री म्हणून या ठिकाणी आज उपस्थित आहेत प्रोफेसर नंदापुरी महोदया। कालिदास दिनानिमित्ताने आयोजित या विशेष व्याख्यानासाठी उपस्थित सर्व प्राध्यापक, विशेषतः प्रोफेसर कविता होले मॅडम, प्राध्यापक पराग जोशी सर, तसेच अन्य विभागाचे विद्यार्थी, शोध विद्यार्थी, या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये। आषाढ महिना आला की सगळ्या संस्कृत प्रेमींमध्ये एक आनंदाचे वातावरण तयार होते। पुन्हा नव्याने कालिदासाचे काव्य वाचण्याची इच्छा जागृत होते। अशा या कालिदासाच्या कृतींमधील काव्य सौंदर्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी रत्नागिरीतील श्रोते, तसेच रामगिरीतील श्रोते व इतर सर्व श्रोते अत्यंत उत्सुक आहेत। आजच्या व्याख्यानाचा विषय आहे कालिदासाच्या कृतींमधील काव्य सौंदर्य। आजच्या या कार्यक्रमामध्ये विशेष व्याख्यात्री म्हणून उपस्थित आहेत प्रोफेसर नंदा जयंतपुरी महोदया। प्राध्यापक नंदापुरी महोदयांचा प्राध्यापिका म्हणून 25 पेक्षा अधिक वर्षांचा असा सुदीर्घ अनुभव आहे। महोदया सध्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात अधिष्ठाता आहेत। प्रोफेसर नंदापुरी यांना 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे बेस्ट टीचर म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे। तसेच 2014 मध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे प्रतिष्ठित महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार सुद्धा यांना प्राप्त झालेला आहे। पुरी महोदया यांच्या मार्गदर्शनात 42 विद्यार्थ्यांनी
एम.फिल तसेच 6 विद्यार्थ्यांनी PhD उपाधी ही प्राप्त केलेली आहे. वैदिक कथा तथा संस्कृत साहित्यातील लघुकथा हा महोदयांचा विशेष विषय आहे. वैदिक कथा व संस्कृत साहित्यातील लघुकथा ही 2 पुस्तकं म्हणजे मॅडमची अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहेत. इतर अनेक ग्रंथ पण मॅडमचे प्रकाशित आहेत. तसेच शोधलेख पण मॅडमचे प्रकाशित आहेत. आदरणीय प्रोफेसर नंदापुरी मॅडम यांचं मी उपकेंद्रातर्फे, रत्नागिरी उपकेंद्रातर्फे व सर्व श्रोतृ गणातर्फे विशेष स्वागत करतो या ठिकाणी. मॅडम, आपलं आजचं भाषण ऐकण्यासाठी आपण सर्वजण श्रोतागण या ठिकाणी उत्सुक आहेत. शब्दसुमनांनी मी आपलं स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून आदरणीय प्रोफेसर कृष्णकुमार पांडेय सर हे उपस्थित आहेत. हे प्रोफेसर कृष्णकुमार पांडेय सर प्राचीन भारतीय विज्ञान तथा मानव्यशास्त्र या संकायाचे अधिष्ठाता आहेत. हे आचार्य कृष्णकुमार पांडेय सर सिद्धांत, संहिता, होरा या ज्योतिषातील 3ही स्कंधामध्ये प्राज्ञ आहेत, विद्वान आहेत. यांना या 3ही स्कंधामध्ये आचार्य उपाधी प्राप्त आहे. सरांचा, कृष्णकुमार पांडेय सरांचा विशेष विषय ग्रहण गणित आहे. ग्रहण गणित या विषयावर त्यांनी आपलं PhDचा ग्रंथ सादर केलेला आहे. या ग्रंथाला त्यांना PhD उपाधी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय या ठिकाणी या विद्यापीठातून प्राप्त आहे. कृष्णकुमार पांडेय सरांचा सुद्धा 25 वर्षांपेक्षा सुदीर्घ अनुभव आहे. त्यांना म्हणजे त्रिस्कंध वेदांग ज्योतिष महाविद्यालय, त्रिस्कंध वेदांग ज्योतिष संस्था या संस्थेच्या माध्यमातून ज्योतिष रत्न ही उपाधी प्राप्त झालेली आहे. सौभाग्याने आज विशेष वक्त्री म्हणून प्रोफेसर पुरी मॅडम व अध्यक्ष म्हणून प्रोफेसर कृष्णकुमार पांडेय सर आम्हाला लाभलेले आहेत. या दोघांच्या मार्गदर्शनाने आज नक्कीच सर्वांना निश्चित अत्यंत आनंद होणार आहे, अत्यंत लाभ या व्याख्यानाने आम्हाला प्राप्त होणार आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रोफेसर कविता होले मॅडम, पराग जोशी सर व इतर सर्व अध्यापक प्राध्यापकांना पुनश्च मी एकदा स्वागत करतो. प्राध्यापकांचं स्वागत करतो, विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. मराठे सर धन्यवाद. मी यानंतर अधिक वेळ वाया न घालवता प्रोफेसर नंदापुरी मॅडमना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. प्रोफेसर नंदापुरी मॅडम. सर्वप्रथम मी रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांना धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी दिली. कालिदासावरती बोलायला नेहमीच आवडतं, पण अशा एका वेगळ्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा कालिदास मांडणं आणि त्या कालिदासाचा त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं हे माझ्यासाठी सुद्धा दरवेळा नवीन आनंद देणार असतो. तसा आनंद मला आज मिळतो आहे. धन्यवाद सर. कार्यक्रमाची सुरुवात जशी मंगलाचरणाने केली. वागर्थाविव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. या दोघांचं औचित्य याच्यासाठी आहे पार्वती परमेश्वराचं की शिवशक्तीचं ऐक्य जसं शैव तत्वज्ञानातून सांगितलं गेलं, कालिदासही शैवच होता. त्यामुळे यांचं ऐक्य जसं सृष्टी निर्मितीला कारणीभूत होतं तसं वाणी आणि अर्थाचं ऐक्य हे काव्यसृष्टीला निर्माण करण्यासाठी कारणीभूत होतं. म्हणून हे उपमान उपमेय या ठिकाणी कालिदासांनी वापरलं. मी या श्लोकापासून सुरुवात यासाठी करते आहे की एक मंगलाचरण म्हणून आपण तर या श्लोकाकडे नेहमीच बघत असतो, पण याच्यामध्ये दडलेला जो एक व्यंजित होणारा अर्थ आहे त्या अर्थापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यातलं सौंदर्य उलगडून दाखवण्यासाठी या श्लोकापासूनच सुरुवात मी करते आहे. असं वरवर बघताना जो वाच्यार्थ आपल्याला कळतो तो कालिदास पार्वती परमेश्वराला नमस्कार करतो आहे आणि त्यांनी स्पष्टच केलेलं आहे पुढे की मला
रघुवंशासारखं महाकाव्य निर्माण करायचं आहे. आणि एवढं मोठं काव्य जेव्हा निर्माण करायचं असतं तेव्हा ती जी प्रतिभेची उज्ज्वलता पाहिजे असते ती टिकायला हवी असते तितक्या काळपर्यंत. आपल्यासारख्यांची अवस्था अशी असते की 4 श्लोक लिहिले की पुन्हा पुढे कल्पना सुचत नाहीत. मग आता एवढं मोठं महाकाव्य लिहायचं, तर कालिदास म्हणतो की या रघुवंशाच्या गुणांनी मला प्रचोदित केलं, पण माझा जो प्रयत्न आहे तो एखाद्या उंच वृक्षावरच्या फळाला तोडण्याचा एका लघु वामन माणसाने प्रयत्न करावा तसा माझा हा प्रयत्न आहे. कालिदासासारखी व्यक्ती जर असं म्हणेल तर काव्य निर्मितीच्या बाबतीत आपण तर त्याच्या पासंगालाही पुरणार नाही. तर असं हे शंकर पार्वतीचं ऐक्य या एका श्लोकातून त्यातलं काव्य सौंदर्य जर उलगडायचं असेल तर थोडंसं आपल्याला शास्त्राकडे जावं लागतं. कारण त्यांनी इथे मग हा समास का वापरला किंवा अशा प्रकारचं द्वंद्व का घेतलं ते थोडं बघितलं तर त्यातला गूढार्थ आपल्याला समजू शकतो. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी वाघ अर्थ आणि शिवशक्ती किंवा पार्वती आणि परमेश्वर शब्द वापरला, त्यांनी शिव शब्द नाही वापरला. तर कालिदासाचं वैशिष्ट्य हे असतं की तो कोणताही शब्द विनाकारण वापरत नाही, त्याला त्यातून काहीतरी अर्थ व्यंजित करायचा असतो. मग आता इथे त्याला काय व्यंजित करायचं आहे एवढ्या मोठ्या महाकाव्याची, आणि कालिदासाच्या ज्या सप्तकृती सांगितल्या असतात त्या सप्तकृतींमधल्या ज्या काही श्रेष्ठ कृती सांगितल्या जातात त्यामध्ये रघुवंश ही कृती महाकाव्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ मानली जाते. तर त्या काव्याच्या मंगलाचरणाचा हा श्लोक आहे. आता इथे त्यांनी उपमान उपमेय वाघ अर्थ आणि पार्वती परमेश्वर असं वापरलेलं आहे. हे सुरुवातीलाच सांगितलं मी की पार्वती आणि परमेश्वर सृष्टी निर्मितीला कारणीभूत असलेले जगत पितरऊ आहेत आणि वाघ अर्थ हे काव्यसृष्टीला निर्माण करणारे आहेत. आता इथे जेव्हा आपल्याला त्या काव्याच्या सौंदर्यापर्यंत जायचं असतं तेव्हा थोडा टीकाकारांचा सुद्धा आपल्याला मल्लीनाथासारख्या टीकाकारांचा सुद्धा आपल्याला उपयोग होत असतो. इथे मल्लीनाथांनी सांगितलं की जो एकशेष द्वंद्व पितरऊ असा वापरला आणि पार्वती परमेश्वर म्हटलं तर या दोघांचा नित्य संबंध इथे अपेक्षित आहे. आणि नित्य संबंध म्हणत असताना अर्धनारी नटेश्वर रूप शंकराचं प्रसिद्धच आहे. तर एक शास्त्राच्या दृष्टीने असा शब्द वापरला जातो अविनाभाव संबंध, म्हणजे या दोघांमध्ये अविनाभाव संबंध आहे. तर हे तर झालं पार्वती परमेश्वराच्या दृष्टीने. मग आता वाणी आणि अर्थ का, वस्तुतः काव्य निर्मितीसाठी शब्दार्थ सहितो काव्यम असं भामह पण म्हणतो. आणि तोच मुद्दा पुढे घेत सगळ्यांनी मग अदोषौ शब्दार्थऊ सगुणौ शब्दार्थऊ असे त्याला विशेषण जोडत जोडत शब्दार्थ कायम ठेवले. मग शब्दार्थ जर इथे अपेक्षित आहे तर मग वाघ आणि अर्थ असं का म्हणतो कालिदास, तर कालिदास उपमेसाठी प्रसिद्ध आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. उपमा कालिदास असे हे सुप्रसिद्ध कालिदासाच्या बाबतीतली ही उक्ती आहे. त्याच्या अनेक उपमा सुंदर मानल्या जातात, त्यातली दीपशिखा कालिदास ही उपमा तर सर्वोत्कृष्ट मानली आहे. पण मला असं वाटतं त्यापेक्षा सुद्धा ही उपमा गूढार्थ व्यंजित करणारी आहे, त्यामुळे ही जास्त सुंदर आहे. तर आता इथे यांनी गूढार्थ कोणता व्यंजित केला, तर उपमेचं औचित्य सांगितलं जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही उपमान आणि उपमेय वापरता तेव्हा जे उपमेय असेल त्याच्या दृष्टीने उपमान पण आलं पाहिजे. इकडे पार्वती परमेश्वर आहे किंवा वाघ अर्थ आहे तर इथे शब्दार्थ म्हणता नसता आलं कालिदासाला, त्यांनी वाणी आणि अर्थ म्हटलं. तर एक स्त्री रूप पाहिजे आणि एक पुरुष रूप पाहिजे, तेव्हाच काव्याची निर्मिती होईल, तेव्हा सृष्टीची निर्मिती होईल. आणि म्हणून तो वाघ अर्थाविव संपृक्त म्हणतो. आणि संपृक्त शब्द जेव्हा वापरतो तेव्हा संपृक्त म्हणजे हे अविनाभाव संबंधाने युक्त असे संपृक्त, म्हणजे ते असे संपृक्त झाल्याशिवाय निर्मिती नाही, मग सृष्टीची निर्मिती असो किंवा काव्य निर्मिती असो, या अर्थामध्ये तो वापरतो. आता दुसरा गूढार्थ त्यातला असा की काव्यार्थ म्हणत असताना जेव्हा महाकाव्याची निर्मिती करायची तेव्हा महाकाव्याची निर्मिती करत असताना त्याला सगळ्या अर्थांचं ज्ञान सम्यक ज्ञान व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी पार्वती परमेश्वराला सुरुवातीला नमस्कार केला. आता सगळ्या अर्थांचं म्हणजे कोणतं, तर वाच्यार्थ लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ हे तीनही अर्थ त्याला पाहिजे आहेत. आणि त्याच्यासाठी तो इथे त्यांनी मगाशी जसं म्हटलं की शिव शब्द नाही वापरत, तो परमेश्वर शब्द वापरतो. मग परमेश्वर म्हणत असताना परमः असौच ईश्वर म्हणजे हा परम आहे आणि ईश्वर आहे, प्रभू आहे. मग असा अर्थ सर्वोत्कृष्ट अर्थ काव्यातला जो असेल, ज्याला आता
काही लोकांनी मग ध्वनी म्हटलं, उत्तम अर्थ म्हटलं, उत्कृष्ट अर्थ म्हटलं. त्या अर्थासाठी ही सगळी त्याची महाकाव्याच्या निर्मितीचा हा प्रयत्न आहे त्याचा. त्यामुळे त्यांनी तो परमेश्वर शब्द वापरतोय, म्हणजे सगळ्या अर्थांसाठी. आता वाणी हा शब्द वापरण्याच्या मागचा त्याचा उद्देश काय असेल, तर वाणी म्हणत असताना एक पार्वतीसारखं सौंदर्य, कामनीयकत्व अपेक्षित आहे वाणीमध्ये. आणि जेव्हा काव्याचं ग्रहण केलं जातं तेव्हा ते काव्याचं ग्रहण करताना पहिल्यांदा वाणीचं ग्रहण होतं, नंतर अर्थाकडे जातो मनुष्य. त्यामुळे ती वाणी जर आकर्षक असेल तर मग त्याच्या अर्थापर्यंत पोहोचणं सोपं होत असतं. आणि म्हणून तिथे वागर्थाविव असं तो म्हणतोय. म्हणजे ती एकतर प्रथमदर्शनी तिचं ग्रहण होतं, आणि प्रथमदर्शनी ग्रहण होत असताना तिचं सौंदर्य आकर्षित करतं आणि मग अर्थाकडे जातो. तर असं हे काव्याचं सौंदर्य आणि अर्थाची गहनता ही परमेश्वर शब्दाने त्यांनी व्यक्त केलेली. अर्थ गांभीर्य जे सांगितलंय ते परमेश्वराच्या रूपाने सांगितलं आहे, आणि सौंदर्य जे सांगितलंय ते वाणीच्या रूपाने सांगितलं. त्यामुळे ही जी इथे वागर्थाविव इव संपृक्त ही जी उपमा या ठिकाणी वापरली ती अतिशय समर्पक आहे. त्याचा जो उद्देश आहे तो उद्देश संपूर्ण करणारी आहे, आणि एक असा व्यंजितार्थ, गूढार्थ व्यंजित करणारी अशी ही उपमा आहे. म्हणून मला ती अतिशय आवडते. आणि म्हणून केव्हाही कालिदासावरती बोलायची वेळ आली तर मला हा श्लोक सगळ्यात पहिल्यांदा म्हणायला खूप आवडतं. कारण कालिदासाचं एका श्लोकामध्ये त्याचं काव्याचं सौंदर्य जर आपल्याला सांगायचं असेल तर ही वाणी आणि अर्थाच्या रूपाने उलगडून दाखवलेलं ऐक्य जे आहे ते आहे असं मला वाटतं. रघुवंशाच्या बाबतीत तो पुढे जाऊन हे म्हणतो, स्वसूर्य प्रभवंशा स्वचाल्प विषयामती. आणि मग अशी माझी अल्पमती असून सुद्धा मी छोट्याशा माझ्या नावेनी हा समुद्र पार करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे त्याला पार्वती परमेश्वराला नमस्कार करायचा आहे आणि या महाकाव्याची रचना घडायची आहे. हे या काव्याचं सौंदर्य म्हणू आपण. रघुवंश अतिशय मोठा आहे, त्याच्यामध्ये खूप कल्पना आलेल्या आहेत. त्यातली जी दीपशिखा कालिदास म्हणून सांगितली जाते कल्पना, ती 6व्या सर्गामध्ये, रघुवंशाच्या 6व्या सर्गामध्ये इंदुमती स्वयंवर वर्णनामध्ये येते आणि इंदुमतीसाठी वापरलेली ती आहे. संचारणी दीपशिखेवर रात्र यम यम यतीयाय पतिम वरासा नरेंद्र मार्गात शैव प्रपेदे. अशी ती प्रत्येक दीपशिखेप्रमाणे प्रत्येक राजाच्या समोर उभी राहते आहे. आणि ज्या राजाच्या समोर ती हातात माला घेऊन उभी आहे त्याचा चेहरा तो क्षणभर उजळतो, आणि ती जशी समोर जाते तसा त्याचा चेहरा काळवंटतो. जसं नरेंद्र मार्गात शैव प्रपेदे म्हणतो तो, की एखाद्या राजमार्गावरून दीपशिखा फिरावी, तर ती दीपशिखा फिरत असताना रात्रीच्या वेळी ज्या प्रासादावरती त्याचा उजेड पडतो तो प्रासाद क्षणभर चमकतो आणि नंतर तो काळोखात विलीन होतो. तशी ही दीपशिखा, ती ही संचारिणी दीपशिखा आहे इंदुमती. आणि या अर्थामध्ये ती त्याची अतिशय सुंदर उपमा मानली गेली आणि त्यासाठी त्याला दीपशिखा कालिदास म्हटलं गेलं. अशीच उपमा तो कुमार संभवामध्ये पण वापरतो. तिथे संचारिणी लता म्हटलंय पार्वतीला. तर ह्या काव्याचं रघुवंशाविषयी, विशेषतः रघुवंशामध्ये सुरुवातीला दिलीप राजाचं केलेलं वर्णन, वंशाचं केलेलं वर्णन, आणि त्यातला हे इंदुमती स्वयंवराचं वर्णन, आणि त्यानंतरचा अजविलाप म्हणजे करुण रसाच्या दृष्टीने अजविलापाचं वर्णन सांगितलं जातं. आणि करुण रस असेल किंवा विप्रलंब शृंगार असेल यासाठी तर कालिदासाचा हात धरणारा दुसरा कोणी नाही असं म्हटलं संस्कृत साहित्यामध्ये तरी हरकत नाही. कारण ती जी भावनेची कोवळी आणि जे त्यातलं माधुर्य, सौंदर्य, कारुण्य ते सगळं यांनी विप्रलंब शृंगाराच्या आधाराने कालिदासाने सगळ्याच ग्रंथांमध्ये अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. ते आपण नंतर बघणारच आहोत. मुद्दाम मी सुरुवात मला वागर्थाविव पासून करायची होती म्हणून रघुवंशाबद्दल थोडं बोलली. पण आषाढाचा पहिला दिवस म्हटलं की डोळ्यासमोर तर पहिल्यांदा यक्ष आणि मेघच उभे राहतात. आणि तो दिवसही निवडण्याचं औचित्य सांगितलं गेलं की त्याच्या काव्यकृतीतला एखादा असा संदर्भ निवडला जावा की ज्या संदर्भामुळे की तो दिवस म्हटला की कालिदासच डोळ्यासमोर यावा आणि कालिदासाचा यक्षच समजावा. या अर्थामध्ये मग आषाढाचा पहिला दिवस समजला जातो.
आणि मेघदूत हे त्याचं तर अजरामर काव्य आहेच, प्रश्नच नाही. आणि जेवढ्या त्याच्या काव्यरचना आहेत त्यामध्ये तसं पाहिलं तर आकाराने लहान, म्हणजे गीती काव्यासारखं, शतक काव्यासारखं या काव्याचं स्वरूप आहे. पण असं असलं तरी सुद्धा त्यामध्ये ज्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या त्या अजरामर आहेत, त्या सार्वकालिक आहेत आणि सर्वांना आपल्याशा वाटणारे आहेत. म्हणून हे लहान असलं तरी सुद्धा काव्यमय यक्षाचं दुःख सांगणारा हा ग्रंथ आहे. आणि त्याच्या सौंदर्याची भुरळ शतकानुशतक लोकांना अजूनही पडते आहे. अजूनही या काव्यावरती समश्लोकी होत आहेत. मग बाबू बोरकर असोत की अनेकांनी यांच्यावरती समश्लोकी लिहिल्या. पण म्हणजे जणू आपल्या काव्यत्वाचा कस जर लावायचा असेल तर कालिदासाच्या या मेघदूताची समश्लोकी करायला पाहिजे. असा मराठी जे कवी जितके होऊन गेले ज्यांनी समश्लोकी याच्यावरती लिहिली, शांता शेळके असतील, त्यांचा असा समज असावा असं दिसतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रतिभेचा कस मेघदूताच्या साह्याने लावण्याचा प्रयत्न केला. देशमुखांनी समश्लोकी लिहित असताना त्याच वृत्तामध्ये, मंदाक्रांता वृत्तामध्येच आणि श्लोकाला श्लोक देऊन लिहिलेली आहे. शांता शेळकेंच्या समश्लोकीचं स्वरूप थोडं वेगळं आहे. त्यांनी त्यातले, ज्याला आपण भावानुवाद म्हणू, त्यातले भाव उचलले आणि मग त्यांच्या पद्धतीने त्यांनी ती समश्लोकी लिहिलेली आहे. तर ह्या काव्याबाबतीत या काव्याचं सौंदर्य जर आपल्याला बघायचं असेल तर एक निसर्ग सौंदर्य आहे या मेघदूतामध्ये आणि दुसरं विप्रलंभ शृंगाराचं सौंदर्य. या दोन गोष्टी मेघदूताच्या बाबतीत अतिशय महत्वाच्या आहेत. त्याचा आता पहिल्या श्लोकातून त्यांनी त्या संपूर्ण काव्याची एक भूमिका मांडली आहे. महाकवी लोकांचं एक वैशिष्ट्य असतं की थोडक्या शब्दामध्ये खूप सारा अर्थ सांगणं. म्हणजे अर्थगौरवासाठी जरी भारवी प्रसिद्ध असला तरी सुद्धा आता त्याला ते 100 ते 110 115 श्लोक काहीतरी म्हटले जातात, काही प्रक्षिप्त आहेत. तर एवढ्या छोट्या काव्यामध्ये एका यक्षाचं पूर्ण चित्र उभं करायचं ही सोपी गोष्ट नाही. आणि कालिदास एवढा श्रेष्ठ का की संस्कृत साहित्यातले ग्रंथ आणि नाटककार किंवा महाकवी आपण बघितले तर साधारणपणे आपल्याला असं दिसतं की एखाद्या काव्य प्रकारामध्ये त्यांचं प्रागल्भ्य असतं, त्यांचं प्रावीण्य असतं. जसं भारवी म्हटलं की महाकाव्यच आपल्या डोळ्यासमोर येणार, माघ असो, श्रीहर्ष असो. पण भवभूती म्हटला की तो नाटककार म्हणूनच प्रसिद्ध आहे, भास म्हटला की तो नाटककार म्हणूनच प्रसिद्ध आहे. कारण ही सगळी वेगळी वेगळी कौशल्य आहेत. वस्तुतः ही सगळी एकाच्या ठिकाणी असणं ही तर खूपच दुरापास्त गोष्ट आहे, पण ती कालिदासाच्या ठिकाणी आहे, हे कालिदासाचं वैशिष्ट्य. म्हणून तो 20-22 सर्गांचं एक महाकाव्य सुद्धा निर्माण करू शकतो. रघुवंश असेल किंवा कुमारसंभवम असेल आणि तेवढ्याच भावनांचा परिपोष तो अगदी 100 श्लोकामध्ये सुद्धा तितक्याच प्रगल्भतेने करू शकतो. हे कालिदासाचं वैशिष्ट्य आहे. आणि नाट्य हा तर या दोन्ही काव्य प्रकारांपासून अगदीच भिन्न काव्य प्रकार म्हणता येईल. म्हणजे दृश्य काव्य आणि श्रव्य काव्य हा जसा भेद केला जातो, ते दृश्य काव्य नाटक लिहिणं ही या दोन्ही काव्यरचनांपेक्षा एक वेगळी प्रतिभा आहे. कारण तिथे सुद्धा घटना वर्णन करायचंय, पण ते घटना वर्णन करत असताना त्याला संवादातून ती कथा पुढे न्यायची आहे. आणि ते संवाद सुद्धा किती दोन वेगळी कौशल्य आहेत असं म्हणता येईल. की महाकाव्य लिहायचं म्हटल्यानंतर एकेका सौंदर्याच्या वर्णनासाठी अख्खा सर्गच्या सर्ग जातो. ते वैशिष्ट्य सांगितलं जातं महाकाव्याचं की संध्या वर्णन असलं पाहिजे, निसर्ग वर्णन असलं पाहिजे. त्या निसर्ग वर्णनासाठी ते सर्गच्या सर्ग घालवतात. इथे इतकं छोट्या स्वरूपात, संवादांच्या स्वरूपात आणि कुठेही पालना होणार नाही याकडे लक्ष देऊन ते कथानक, ते सौंदर्य सगळं नाटककाराला मांडायचं असतं. तर तेही कौशल्य कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलातून असेल किंवा विक्रमोर्वशीयम मधून असेल किंवा मालविकाग्निमित्रम मधून असेल, ते आपल्याला बघायला मिळतं. हे त्याचं वैशिष्ट्य. म्हणून तो कविकुलगुरू आहे. आता कवी कुलगुरू म्हटल्यानंतर कुलगुरूच्या ठिकाणी सगळ्याच क्षमता असायला पाहिजे. जसं नाट्याचार्य म्हणताना त्याला संगीतही यायला पाहिजे, त्याला नृत्यही यायला पाहिजे, त्याला भावही समजायला पाहिजे आणि त्याला आहारी अभिनयाचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. असा जो सर्वंकष प्रतिभा असलेला असतो तसा कालिदास असल्यामुळे तो इतका अजरामर झाला. त्याच्यावरती थोडंसं हे पण घेतलं जातं की
संस्कृत साहित्य म्हटलं की कालिदास कालिदास काय करतात, बाकी कवी नाहीत का? पण बाकीच्या कवींच्या ठिकाणी ही क्षमता नाही, हे आपण इथे अधोरेखित करायला पाहिजे. आणि म्हणून संस्कृत साहित्य म्हटलं की कालिदास आणि कालिदास म्हटलं की मेघदूत, हे समीकरण असं पक्क झालेलं आहे. आता थोडक्यात मेघदूताविषयी त्यातले काही श्लोक कसे त्यातलं सौंदर्य सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिलाच श्लोक जसा त्याचा, की कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः शापेनास्तं गमित महिमा वर्षभोग्येन भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु छाया तरुषु वसतिं रामगिरिया श्रमेषु. आता या एका श्लोकामध्ये त्यांनी काय केलं तर कथानकच सांगितलं. पण हे कथानक सांगत असताना या पूर्ण मेघदूतातल्या नायक जो यक्ष, त्याची एक पूर्ण पार्श्वभूमी या एका श्लोकातून त्यांनी उभी केली. आता ही एका श्लोकातून कशी केली, तो यक्षाचं नाव सांगत नाही. हे मी त्या दिवशी पण सांगितलं होतं एका व्याख्यानामध्ये, की कालिदास कुठे नाव सांगत नाही. कश्चित यक्ष, हा कोणी एक यक्ष. आता हा कश्चित यक्ष काय झाला आहे तर स्वाधिकारात प्रमत्ता, कुठला तरी त्यांनी एक अपराध केला आणि त्याच्यामुळे त्याला 1 वर्षाचा शाप भोगावा लागला. आता इथे स्वाधिकारात प्रमत्ता म्हणत असताना त्यांनी अपराध काय केला हे सुद्धा तो सांगत नाही. मग मल्लिनाथासारखे टीकाकार, अनेक टीकाकार मेघदूतावरती टीका ज्यांनी लिहिलेल्या आहेत ते त्याचं विश्लेषण करतात. मग कोणी हेममाली नावाचा यक्ष होता, त्याच्या कथानकापासून मेघदूताचं कथानक घेतलं गेलं आणि त्याला कुबेराने शाप दिला. कारण त्याला असं पण एका कथेमध्ये सांगितलंय की सुवर्ण कमळ उमललेल्या सरोवराचं रक्षण त्याला करायला दिलेलं होतं आणि पत्नीच्या प्रेमामुळे ते रक्षण करण्यात त्याच्या हातून चूक झाली आणि ते हत्तीने ध्वस्त केलं आणि त्यामुळे त्याला शाप दिला गेला असं पण सांगितलं जातं. किंवा अशी पण कथा सांगितली जाते की त्यांनी पत्नीच्या प्रेमामुळे रात्रीच ती कमळं तोडून आणली आणि त्या कमळामध्ये एक भुंगा राहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कुबेराने ती पूजेसाठी वाहण्यास कमळ हाती घेतली, त्याला तो भुंगा चावला आणि त्याने त्याला शाप दिला. कथानक काहीही असो, कालिदासाला ते सांगायचं पण नाहीये. त्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की त्याला शाप दिला गेला त्याच्या हातून काहीतरी अपराध घडल्यामुळे. दुसऱ्या ओळीतला एक शब्द आहे शापेन अस्तंगत महिमा. त्याचा महिमा अस्तंगत झाला. तो यक्ष आहे. यक्ष असल्यामुळे ही मनुष्यांपेक्षा एक अतिमानवी योनी किंवा अतिप्रगत योनी म्हणू, की ज्यांना सिद्धी सुद्धा प्राप्त असतात, अनेक सिद्धी प्राप्त असतात. त्या सगळ्या सिद्धींसह तो आहे. पण आता शापामुळे त्या सगळ्या अस्तंगत झालेल्या आहेत. त्याचा संपूर्ण महिमा, त्याला ज्या काही विद्या प्राप्त असतील त्या सगळ्या निघून गेलेल्या आहे. त्यामुळे जसं अष्टसिद्धी वगैरे सांगितल्या जातात, त्या सिद्धींच्या आधाराने तो काही करू शकेल असं पण आता त्याच्या हाती काहीही नाहीये. आणि असा हा एक यक्ष ज्याच्याकडे त्याच्या स्वतःच्या शरीराशिवाय आणि त्याच्या भावभावनांशिवाय दुसरं त्याच्याकडे काहीही नाहीये, असा यक्ष तो रामगिरी आश्रमेषु, त्या रामगिरीच्या पर्वताच्या आश्रमांमध्ये येऊन राहतोय. आता इथे पुढचा शब्द वापरला वर्षभोग्येन भर्तुः. वर्षभोग्येन भर्तुः, त्याला 1 वर्षाचा शाप दिला. याचं सुद्धा स्पष्टीकरण असं सांगता येतं की वर्षभराचा शाप कशासाठी? चूक तर फारच छोटी होती त्याची, की त्यांनी कमळ तोडून आणली, रात्री तोडून आणली आणि ते सुद्धा त्यांनी पत्नीच्या प्रेमामुळे, म्हणजे वाईट उद्देशाने नाही. तर मग त्याला एवढा मोठा शाप द्यावा का? तर त्याचं कारण असं सांगितलं जातं की हा प्रमाद होण्याच्या मागचं कारण आसक्ती आहे, पत्नीविषयीची आसक्ती आहे. मग ह्या आसक्तीला तुला सोडायला लागेल आणि त्यातून तुला बाहेर यायचं असेल तर काही काळ तिच्यापासून दूर राहावं लागेल. आणि म्हणून तो 1 वर्षाचा काळ. आता 1 वर्षाचा कशासाठी? तर याचं पण स्पष्टीकरण असं देता येतं की हे विरह दुःख जे भोगायचं आहे ते विरह दुःख सगळ्या ऋतूंमध्ये तुला अनुभवावं लागेल. कालिदासाचं वैशिष्ट्य आहे, त्याला ऋतूंचा भयंकर आकर्षण आहे आणि त्या ऋतुसंहारामध्ये आपण बघतो की प्रत्येक ऋतूतलं त्यांनी सौंदर्य पण सांगतो आणि प्रेमाचं स्वरूप सुद्धा तो त्या ऋतूंमधलं सांगतो. मग पार्वतीची तपश्चर्या असो, ऋतुसंहारातल्या सगळ्या ऋतूंचं एकत्रीकरण असो किंवा मेघासारखा किंवा पुरुरंगासारखा असो
की ज्याला निसर्गाच्या पार्श्वभूमीवरती हे विरह दुःख त्याला उलगडून दाखवायचं आहे, किंवा इथे त्याला सांगायचं आहे की तुला हे सगळं भोगावं लागेल आणि म्हणून वर्ष भोगेण भरतु. आता तिसऱ्या ओळीमध्ये तो म्हणतोय जनकतनया स्नान पुण्योदकेशु. मग आता आश्रमेशूचं विशेषण आहे ते. आता जनकतनया स्नान हे विशेषण तर त्यांनी लावलं. त्याच्या जनकतनया म्हटल्याबरोबर सीतेची पवित्रता वगैरे ती सगळी आली आणि त्या आश्रमांमध्ये तो राहतोय. तर जसं एखादा अपराध आपल्याकडनं घडला तर प्रायश्चित्त लागतं. इथे तर शाप दिलाय, प्रश्नच नाही, पण त्याचं प्रायश्चित्त त्याला घ्यायचं असेल तर कुठल्या तरी, जसं आपण सत्संग वगैरे म्हणतो की चांगल्या व्यक्तीच्या सहवासामध्ये राहिलं तर ते जे मालिन्य आलेलं आहे ते मालिन्य निघून जातं. तसा तो आता या ठिकाणी आश्रमामध्ये, त्या पुण्य आश्रमामध्ये, आणि तो आश्रम सुद्धा पुण्य कशामुळे आहे तर जनकतनया स्नान या अर्थामध्ये त्या पुण्य आश्रमामध्ये तो राहतो. इथे तर ह्या पण गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं आहे की आश्रमेशु कशाला, तो रामगिरी आश्रमेशु, रामगिरी पर्वतावर येऊन राहिला. आपण भाषांतर करताना एवढंच करतो की एकांतवासामध्ये रामगिरी पर्वतावरती येऊन राहिला तो. आता इथे आश्रमेशु म्हणत असताना त्याच्या मागची भावना ही सांगितली जाते की पत्नी विरह त्याला झालेला आहे. ते दुःख त्याला सहन करण्याच्या पलीकडचं आहे. त्यामुळे एका जागी तो स्थिर राहू शकत नाही, म्हणून अनेक आश्रमांमध्ये तो फिरतो आहे. त्या अर्थामध्ये त्यांनी रामगिरी आश्रमेशु, आश्रमेशु असं बहुवचन कालिदासांनी या ठिकाणी वापरलं. अशा त्याच्या या प्रत्येक शब्दातून एक अर्थ. आणि मग जेव्हा एवढी पार्श्वभूमी तयार होते तेव्हा मग आपण त्या यक्षाच्या दुःखापर्यंत पोहोचू शकतो. हे पण मी नेहमीच सांगत असते मेघदूत शिकवत असताना की आपण यक्षाच्या भावना समजण्याचा प्रयत्न जर केला तर या श्लोकाचा अर्थ समजल्यानंतर 2-3 गोष्टी आणखीन समजून घ्यायला पाहिजे, तेव्हा आपण त्याच्या दुःखापर्यंत पोहोचू शकू. त्यातली पहिली गोष्ट पुढे जाऊन त्यांनी उत्तर मेघामध्ये वर्णन केलेलं आहे की ही यक्षनगरी जी आहे, अलका नगरी जी आहे, इथल्या यक्षांना दुःख माहितीच नाहीये. सगळीकडे सुख आनंद असंच वातावरण आहे, ज्याने दुःख अनुभवलेलंच नाहीये. आणि मग दुःख कोणतं तर एकच दुःख, विरह दुःख. आणि ते विरह दुःख सुद्धा कसं तर पत्नीच्या ईर्षायुक्त रागामुळे असेल, क्रोधामुळे असेल, ते तात्कालिक, ते तेवढ्या पुरतं. पण असा वियोग, असा विरह त्यांनी कधीच अनुभवला नाहीये. आणि मग जेव्हा आपण एखादं दुःख पहिल्यांदा अनुभवतो तेव्हा ते किती तीव्र असतं. म्हणजे सासरी जाणारी मुलगी, तिला सगळ्यात जास्त आठवण केव्हा येत असेल तर अगदी गेल्याबरोबर पहिलं वर्ष जे असतं तिचं, ते तिच्यासाठी अतिशय कठीण असतं, कारण ती कधी राहिलेलीच नसते आई वडिलांना सोडून. त्यामुळे ती तीव्रता आपण इथे यक्षाच्या दुःखाची समजायला पाहिजे. आणि तीच तीव्रता पुढे त्यांनी यक्षपत्नीच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेली आहे. तिचं जे वर्णन त्यांनी पुढे जाऊन केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या पार्श्वभूमीवर पाहिल्यानंतरच त्याची तीव्रता कळू शकते. आणि मग याचे आता तो पुढे जाऊन म्हणतो की तस्मिन अद्रव, म्हणजे त्या रामगिरी पर्वतावरती कथिचित अबला विप्रयुक्त कामी नीत्वा मासान, काही काळ, काही मास त्यांनी घालवले. आता काही मास घालवले याचं स्पष्टीकरण सुद्धा उत्तर मेघामध्ये जेव्हा शेवटी चतुरो मासान असा अर्थ येतो की 4 महिने उरलेले आहेत आणि 1 वर्षाचा त्याला शाप दिलेला आहे, असं म्हणताना त्यांनी 8 महिने घालवले असा अर्थ आपण पर्यायाने त्याचा काढू शकतो. मग 8 महिने अशा या दुःखामध्ये घालवल्यानंतर त्या दुःखाची परिसीमा त्या क्षणी असेल. आणि मग ते जे दुःख उफाळून आलं आणि अशा वेळेला त्याला जो मेघ समोर दिसला, त्या मेघाला बघून त्याचं ते दुःख तो सहन करण्याच्या पलीकडे गेलं. आणि तो मेघ आपल्या अलका नगरीपर्यंत जाणार आहे हे गृहीत धरून त्याला आपल्या पत्नीसाठी संदेश देण्यासाठी दूत त्यांनी बनवलं. आणि म्हणून मग तो आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू वप्र क्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. आता इथे सुद्धा तो पहिला मेघ तो जो म्हणतो आषाढाच्या पहिल्या दिवशी त्यांनी बघितला, तो हत्तीसारखा दिसला. हत्तीसारखा दिसला म्हटल्यानंतर त्याला सुद्धा एक विशेषण तिथे तो वापरतो की वप्र क्रीडा परिणत गज. आता परिणत गज म्हणत असताना या एका शब्दातनं हा अर्थ व्यंजित होतो
की परिणत गज म्हणजे मदस्राव करणारा, आणि मेघाशी जेव्हा त्याची तुलना करायची आहे तेव्हा मेघ शब्दाची व्युत्पत्ती सुद्धा मिह धातूपासून, जो वर्षाव करतो. मेघासाठी सुद्धा आभ्र वगैरे बरेच काही शब्द आहेत, पण ते बाकीचे शब्द न वापरताना तो मेघ हाच शब्द वापरतो, कारण तो वर्षाव करणार आहे, जलवर्षाव करणार आहे. आणि ते साम्य दाखवण्यासाठी त्यांनी परिणत गज हा शब्द तिथे वापरला. आणि तो परिणत गज मग वप्रक्रीडा म्हणजे पर्वतांच्या शिखराला धडका देणारा तो मेघ त्यांनी हत्तीसारखा बघितला आणि त्याला त्याच्या भावना सगळ्या अनावर झाल्या. म्हणून हा संदर्भ इतका महत्वाचा. आणि कालिदास मॅडम म्यूट झालाय, म्यूट झालं. क्षम्यता. हे काव्य इतकं सगळ्यांना आवडण्याचं कारण काय? कारण यक्षाच्या ज्या या भावना आहेत त्या पटकन कालिदास सामान्य सर्वसामान्यांच्या पातळीवर आणून ठेवतो, आणि ज्या भावना सगळ्यांनी अनुभवलेल्या असतील अशा काव्याची लोक लवकर त्याचा काय म्हणू आपण, त्याच्या भावनांपर्यंत पोहोचू शकतात. मेघा लोके भवती सुखिनो अन्यथा वृत्तीची येता. मग मेघ पाहिल्यानंतर अगदी सामान्य मनुष्य सुद्धा, म्हणजे ज्याला विरह वगैरे नाही झालेला आहे असा सुद्धा सुखिनोपी अन्यथा वृत्ती चेत होतो. तर मग कंठाश्लेष प्रणयिनी, जर एक यक्षपत्नी त्याची कंठाश्लेष प्रणयिनी आहे, मग अशी ती जर दूर गेलेली असेल तर तिच्याविषयीचं दुःख त्याचं कसं असेल हे त्याला या ओळीतनं सांगता येईल. आणि म्हणून लोक मग या मेघदूताकडे इतके आकर्षित होतात. आता त्याला संदेश का पाठवावा लागला याचं प्रयोजन पण तो सांगून टाकतो. आशा बंधक कुसुम सदृशम प्रायशो यंगनानाम, म्हणजे हे दुःख जसं रामोस्मी सर्वम सहे, असं जेव्हा राम म्हणतो की हे जे सगळं दुःख आहे हे मी सहन करू शकतो कारण मी राम आहे, पण सीता कसं सहन करेल, कारण ती तर कोमल हृदय आहे. तशी यक्षपत्नी सुद्धा अतिशय कोमल हृदयाची, आणि जसा यक्षाला पहिल्यांदा विरह झाला तसंच तिला सुद्धा पहिल्यांदाच विरह झालेला आहे, तिला सुद्धा या विरह दुःखाचा अनुभव नाही आहे. त्यामुळे ती प्राण धारण करू शकेल की नाही ही शंका यक्षाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून तो तिला मेघाला म्हणतोय की तू तिला एवढा निरोप सांग माझा की 8 महिने गेलेत, उरलेले 4 महिने तू लोचने मिल इतुवा म्हणतो उत्तर मेघामध्ये तो, की डोळे मिटून काढ आणि मग आपण पूर्वीसारख्या रात्री आनंदाने घालवू, एवढा निरोप त्याला त्या यक्षपत्नीला दे असं तो सांगतो. आणि एक सामान्य नियम सांगतो की चक्र नेहमी क्रमेण, की सुखम आणि दुःख हे काही सतत येत नसतं, ते चक्र नेहमी क्रमाने, म्हणजे सुख गेलं की दुःख आणि दुःख गेलं की सुख येतच असतं. त्यामुळे तेवढ्या काळपर्यंत तू हे दुःख सहन कर आणि मग आपलं मिलन होईल, हा संदेश तो त्याच्याकडे पाठवतो. आता याच्यावरती भामासाठी काही साहित्यशास्त्रज्ञ आक्षेप घेतात. आक्षेप म्हणण्याचा अर्थ की त्यांचं म्हणणं की अचेतन वस्तूच्या आधाराने रसनिर्मिती होऊ शकत नाही. पण मेघदूत पाहिल्यानंतर ही शंका आपली पूर्ण निघून जाते. तो सांगत असताना तो त्याला अयुक्तिमत दोष असं त्यांनी म्हटलं. आणि सुमेध जे बुद्धिमान लोक सुद्धा यांचा उपयोग करत असतात काव्यात असं भाम म्हणतो. ते बुद्धिमान लोक म्हणजे त्याला कालिदास अपेक्षित आहे, कारण भामाच्या काळापर्यंत कालिदासाचं मेघदूत सुप्रसिद्ध झालं असेल म्हणून तो त्या ठिकाणी सांगतो आहे. पण माझा सांगायचा मुद्दा हा की कालिदासाला माहिती नव्हतं का की आपण अचेतनावरती चेतनाचं आरोपण करतो आहे. हे जाणून केलेलं आरोपण आहे, आणि हे जाणून केलेलं आरोपण हा काव्यात्मक न्याय ज्याला आपण म्हणतो, पोएटिक जस्टिस, तशासारखं या ठिकाणी त्यांनी ते जाणून केलेलं आहे. आणि जाणून करत असताना सुद्धा त्याला माहिती आहे अचेतन आहे. धूम ज्योती सलिल मरुताम सन्निपातो को मेघा, तो सन्निपात आहे धूम ज्योती सलिलांचा. पण यक्षासारखी एखादी दुःखाने उद्विग्न झालेली व्यक्ती जेव्हा त्या अचेतन मेघापुढे उभी राहते तेव्हा कामार्था ही प्रकृती कृपणा चेतना चेतनेशू हे त्याच्यावरचं उत्तर आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे कालिदासाचं खरं म्हणजे वैशिष्ट्य आहे, तो कल्पनेच्या बळावर भराऱ्या मारतो पण जमिनीवरचा पाय सोडत नाही. म्हणजे त्याच्या कल्पना जेव्हा आपण बघितल्या
तेव्हा त्याच्या कल्पनांची भरारी आपल्याला दिसते, पण जो आधार त्याचा असतो तो आधार पक्का असतो. म्हणजे तो नद्यांची वर्णन करत असताना सुद्धा त्या नद्यांची जेव्हा तो नायिका म्हणून रूपवर्णन करतो, ती नायिका म्हणून रूपवर्णन करत असताना अर्थात आरोपणाशिवाय ती वर्णन होऊ शकणार नाही. मग त्याच्यावरती नायिकेचं आरोपण केल्याबरोबर ते आपल्याला नायिका रूपांमध्ये दिसायला लागतात आणि आपण हे विसरून जातो ती नदी आहे. आणि मग त्या मेघासोबत मेघ जसा त्या प्रत्येक नायिकेला संतुष्ट करतोय आणि पुढे जातोय, तसं आपण मेघासोबत त्या अलका नगरीपर्यंत जायला लागतो. कुठेही त्याचं अचेतनत्व मध्ये येत नाही मेघाचं. तर असं हे एक अजरामर काव्य. ह्याच्या उत्तर मेघामध्ये जसं यक्षाचं कारुण्य वर्णन केलंय तसं यक्ष पत्नीचं पण दुःख त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्या यक्षपत्नीच्या दुःखामध्ये म्हणजे जो विप्रलंब शृंगाराचा परिपोष मेघदूतामध्ये म्हटला जातो, तो परिपोष उत्तर मेघामध्ये आहे पूर्व मेघापेक्षा. कारण उत्तर मेघामध्ये तो मेघाला पत्नीचं वर्णन करून सांगतोय आणि तो हे पण सांगतो पुन्हा की मी जे वर्णन करतोय ते मी माझ्या कल्पनेने करतोय, कारण मी आतापर्यंत असं तिला पाहिलेलं नाही, पण तिचा स्वभाव जाणून ती या परिस्थितीमध्ये कशी वागत असेल हे मी कल्पनाचित्र उभं करू शकतो आणि ती तशीच तुला दिसेल तिथे गेल्यानंतर, तिला तू माझा निरोप सांग, हे तो सांगतो आहे. आता यक्षाच्या दुःखाच्या बाबतीत इथे विशेषतः उत्तर मेघामध्ये जो परिपोष सांगितला जातो, त्या विप्रलंब शृंगाराच्या परिपोषाचे 2 श्लोक महत्वपूर्ण मानले जातात. एक म्हणजे श्यामास्वंगम चकितहरिणी प्रेक्षणे दृष्टिपातम. आता या श्लोकामध्ये तो सांगतोय मेघाला की त्याला त्याच्या पत्नीचं रूप बघण्याचं एकही साधन त्याच्या जवळ नाहीये. म्हणजे तो तिच्या विरहामध्ये इतका व्याकुळ झालेला असताना सुद्धा त्याच्याजवळ तिला बघण्याचं कोणतंही साधन अस्तित्वात नाही आणि म्हणून मग तो तिचं एक सौंदर्य एकेका निसर्गामध्ये एकेका ठिकाणी तो बघतोय. म्हणून तो म्हणतो श्यामास्वंगम, ह्या ज्या वेली दिसत आहेत त्याच्यामध्ये मला तिचं अंग दिसत आहे. चकित हरिणी प्रेक्षणे दृष्टिपातम, या हरिणांच्या दृष्टिपातांमध्ये मला तिचे दृष्टिपात दिसत आहेत. वक्त्रछाया शशिनी शिखिना बरह भारेषु केशान, या चंद्रामध्ये तिची कांती मला दिसते आहे आणि मोरांच्या पिसाऱ्यामध्ये मला तिचा केश संभार दिसतो आहे. नद्यांच्या प्रवाहांमध्ये उत्पश्यामी प्रतनशु नदी वीचिषु भ्रूविलासान, तिचे भ्रूविलास मला दिसत आहेत. इथे उत्पश्यामी या एका शब्दाने त्यांनी जी उत्प्रेक्षा साधली आहे ती पूर्ण रसपरिपोष करणारी आहे. म्हणजे पुढे जाऊन जेव्हा साहित्यशास्त्रज्ञांनी त्याच्या सौंदर्य त्याच्या काव्यातले संदर्भ दिले तेव्हा ते संदर्भ देत असताना कुठे अलंकारांचे असतील, कुठे ध्वनीचे असतील, त्याच्यामध्ये हा श्लोक नेहमी दिला जातो. कारण आता हे सगळं तो निसर्गामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पाहतोय आणि हंतैकस्थम, एकच स्तंभ तिचं सौंदर्य मला दिसत नाहीये, सादृश्य मला दिसत नाहीये, असं तो या श्लोकामध्ये म्हणतो. आज आपल्याला आपल्या हाती सगळी साधनं आहेत, मोबाईल सारखी साधनं आहेत, लगेच व्हिडिओ कॉल केला जातो, लगेच बोललं जातं. असं कोणतंही साधन नाही, वर्षभर तुम्हाला कोणाशी बोलायला मिळत नाहीये. अशी परिस्थिती असताना आपण कसं वागू हा जर विचार केला तर आपण यक्षाच्या दुःखाशी एकरूप होऊ शकतो असं मला वाटतं. तर ही एक त्याची अवस्था. आणि मग दुसरी अवस्था की आता त्याच्याकडे तिला बघण्याचं साधन नसल्यामुळे तोच चित्र काढतोय तिचं, आणि चित्र काढल्यानंतर सुद्धा त्वामालिख्य प्रणय कुपिताम धातुरागय शिलायाम, त्या दगडावरती त्यांनी तिचं काढलं चित्र आणि आत्मानंते चरणपतितम यावदिच्छामी करतो, आणि तिच्या पायावर डोकं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे एखादा अपराधी प्रियकर जसा तिला संतुष्ट करण्यासाठी तिची विनवणी करतोय अशासारखं करतोय. पण तो म्हणतोय की डोळ्यामध्ये इतके अश्रू दाटून येत आहेत की त्या अश्रूंमुळे तिला त्या चित्रामध्ये सुद्धा मी तिला बघू शकत नाहीये. क्रूरच तस्मिन नपिन सहते संगमम नौ कृतांत, म्हणजे तो कृतांत अशा प्रकारचं आमचं मिलन सुद्धा बघू शकत नाहीये. म्हणजे त्याला कोणत्याच परिस्थितीमध्ये 1 वर्षभर ती दिसणार नाहीये, तिचा आवाज ऐकू येणार नाहीये. त्यामुळे त्याचं जे दुःख होत आहे ते या ठिकाणी कालिदासाने उत्कृष्टपणे मांडलेलं आहे.
आणि यक्षपत्नीच्या बाबतीत मला एक त्याची कल्पना अतिशय आवडते की तो तिचं जेव्हा वर्णन करतो तर ती विरहाने कृश झालेली आहे ही एक अवस्था साधारणपणे सगळीकडेच वर्णन केली जाते. कामाच्या ज्या 10 अवस्था सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये एक अवस्था कृशता सांगितलेली आहे. तर ती कृशता त्यांनी यक्षाच्या माध्यमातून पण वर्णन केले आणि यक्षपत्नी सुद्धा तिचं वर्णन सुद्धा तसंच केलंय. आता ती कृश झालेली आहे ही वेगवेगळ्या कल्पनांनी त्यांनी तिची ती कृशता वर्णन केली आहे. त्यातली मला एक सगळ्यात आवडलेली कल्पना ही की ती चंद्राची एक कला शिल्लक राहावी तशी ती दिसते आहे. प्राची मुले असं वर्णन करतो तो. एक कला शिल्लक असलेली प्राची म्हणजे पूर्वीच्या अगदी उगवत्या ठिकाणी असलेली ती एक कला शेष अशी ती आहे हे तो तिचं वर्णन करतोय. यातून 2-3 गोष्टी व्यंजित होतात. एक म्हणजे ती पूर्ण चंद्राची अगदी शेवटची कला असली तरी सुद्धा सुंदर आहे. म्हणजे तिने सौंदर्य कृशतेमुळे तिचं कमी झालेलं नाहीये. दुसरी गोष्ट प्राची मुले या शब्दानी की ती आता जर तिला संदेश नाही पोचला तर यापुढे तिचा मृत्यूच आहे. कारण ती एक शेवटची कला आहे आणि उद्या ती पण कला राहणार नाही. त्यामुळे तिला हा ताबडतोब निरोप सांगणं अतिशय महत्वाचं आहे. हे त्याला या प्राची मुले शब्दातून सांगायचं आहे. असं तिचं तो वर्णन करतो आहे. आणि एका ठिकाणी थोडीशी जाणीव झाली की तिला भेटायला तू जेव्हा जाशील तेव्हा तो म्हणतो की ती जर निजलेली असेल तर तिला उठवू नको. एक प्रहरभर तिची वाट बघ आणि मग जेव्हा ती उठेल तेव्हा तू तिला निरोप सांग. हा निरोप सांगत असताना सुद्धा मग जेव्हा तिची ती थोडीशी हालचाल होईल त्याचं इतकं सुंदर वर्णन कालिदास करतो की पाण्यामध्ये कमळ उमललेलं असतं आणि त्या पाण्यामध्ये मासे असतात. तर माशांच्या हालचालीमुळे ते कमळ जसं थरथरतं तशा तिच्या डोळ्यांची हालचाल होईल. मग ती जागी होईल आणि मग तू तिला निरोप सांग. आणि निरोप सांगत असताना सुद्धा एक तत्व तो प्रामुख्याने सांगतो की सुरुवातीला दूत म्हणून तो जातोय. तर दूत म्हणून त्याचं प्रथम कर्तव्य आहे की स्वतःचा परिचय देणं की मी असा असा मेघ आहे, तुझ्या पतीचा मित्र आहे आणि त्याचा संदेश घेऊन आला आहे. हे सांगशील तेव्हा ती तुझ्या बोलण्याकडे लक्ष देईल. आणि ती कशी देईल तिथे सुद्धा त्यांनी एक मैथिली शब्द वापरतोय तो की पवन म्हणजे मारुती जेव्हा सीतेला निरोप द्यायला गेला, संदेश द्यायला गेला तेव्हा तिची जी अवस्था होती तशी हिची अवस्था असेल. त्या 2 शब्दांनी पुन्हा सीतेचं पावित्र्य यक्षपत्नीमध्ये आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलंच आहे. तर हे यक्षपत्नीच्या विरहाचं वर्णन हे चित्र आपल्या डोळ्यासमोर नेहमी उभा राहतो तो यक्ष. पण यक्षपत्नी सुद्धा तिच्या वर्णनामध्ये सुद्धा कालिदासाच्या कल्पनांची, कल्पनाशक्तीची, प्रतिभेची अगदी परिपूर्णता आपल्याला या मेघदूताच्या साह्याने दिसते. असं हे मेघदूत काव्य. 7 काव्यांमधल्या कल्पना स्पष्ट करायला तेवढा वेळ मिळाला नाही, पण तरी सुद्धा प्रत्येक ग्रंथातली साधारण 1-1, 2-2 कल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी इथे करते आहे. आता त्याचं कुमारसंभवम हे महाकाव्य. कुमारसंभवम या महाकाव्यामध्ये च्या बाबतीत अनेक मतांतर आहेत. आपल्याला काव्य सौंदर्य पाहायचं असल्यामुळे आपण त्या वृक्ष गोष्टींकडे वळणारच नाही. तर ह्यातलं सौंदर्य कुठे आहे? कुमारसंभवम या महाकाव्यातलं सौंदर्य कुठे आहे? तर शिव पार्वतीच्या प्रेमामध्ये. ते जे नंतर असं पण म्हटलं जातं की 8 सर्ग कालिदासाने लिहिले आणि नंतरचं दुसऱ्या कोणीतरी जोडलं आणि तो मग पुढचा कथा भाग आहे, काव्य नाही. म्हणजे कार्तिकेयाचा जन्म आणि मग ते तारकासुराला मारणं वगैरे जो काही कथा भाग आहे तो केवळ आणि केवळ कथा भाग आहे. हे ते भाषेतल्या फरकाने सुद्धा आपल्याला जाणवतं. त्याच्यामुळे या कुमारसंभवम मधलं जर सौंदर्य पाहायचं असेल तर या पहिल्या 8 सर्गांमध्येच आपल्याला ते दिसेल. आणि त्यातही त्याचा प्रसिद्ध सर्ग 5वा सर्ग म्हटला जातो. कारण 5व्या सर्गामध्ये पार्वतीचं सुंदर वर्णन म्हणजे तिच्या तपश्चर्येचं वर्णन या सर्गामध्ये केलेलं असल्यामुळे काव्य सौंदर्याच्या दृष्टीने तो अतिशय उत्कृष्ट सर्ग मानला जातो. शेवाळकरांनी एकदा याच्यावरती बोलत असताना एकदा त्यांनी म्हटलं होतं की कालिदासाच्या काव्यामध्ये नाट्य आहे आणि कालिदासाच्या नाट्यामध्ये काव्य आहे. तर ते जे काव्यातलं नाट्य आहे ते या प्रसंगामध्ये आपल्याला कुमारसंभवमच्या दिसतं.
आता त्यातले 2-3 श्लोक थोडेसे सौंदर्य सांगणारे घेणार आहे फक्त. त्यातला शंकर तपश्चर्या करतो आहे, म्हणजे शंकर पार्वतीचा विवाह होणार हे निश्चित असलं तरी सुद्धा शंकर समाधीस्थ आहे आणि समाधीस्थ शंकराचा विवाह पार्वतीशी कसा होणार, म्हणून मग मदनाला आणि वसंत ऋतूला सोबत घेऊन त्याच्या मनामध्ये ती कामभावना उत्पन्न करायची, असा तो जो प्रसंग वर्णन केलेला आहे. तिथे पार्वती तो समाधीस्थ आहे आणि समाधीस्थ असताना मग पार्वती त्याच्याकडे जाते आहे. थोडासा अहंकार म्हणण्यापेक्षा थोडासा अभिमान तिला आपल्या सौंदर्याचा आहे की माझ्या सौंदर्याने तर त्याला बुरळ पडेलच, म्हणून ती त्या कमल बीजांची माला बनवून ती त्याला अर्पण करायला जाते आहे. आता तो समाधीतून नुकताच बाहेर आलेला आहे शंकर, आणि समाधीतून नुकताच बाहेर आलेला असल्यामुळे बाहेर आल्याबरोबर त्याचे ते अर्धोन्मीलित नेत्र आहेत आणि त्या नेत्रासमोर अचानक पार्वतीचा चेहरा येतोय, अतिशय सुंदर अशा पार्वतीचा चेहरा येतोय. मग अशा वेळी जी शंकराची अवस्था झाली ती अवस्था कालिदासाने एका श्लोकामध्ये मांडलेली आहे. तिथे तो म्हणतोय, हरस्तु किंचित परिलुप्त धैर्य चंद्रोदयारंभ इवांबू राशी उमामुखे बिंब फलाधरोषे व्यापारयामास विलोचनाने. आता इथे सुद्धा एक एक शब्द किंचित परिलुप्त धैर्य. आता किंचित शब्द जोडण्याचं काय कारण होतं, कारण तो समाधीस्थ होता आणि समाधीतून तो बाहेर येतोय म्हणून थोडस त्याचं धैर्य विचलित झालं. तो काही एकदम समाधीतून बाहेर आला आणि पार्वती समोर दिसल्याबरोबर कामावेगाने उन्मत्त झाला वगैरे अशी स्थिती त्याची नाहीये, म्हणून किंचित परिलुप्त धैर्य झाला आहे. आणि त्याच्या त्या किंचित परिलुप्त धैर्यासाठी तो उदाहरण कोणतं वापरताय तर चंद्रोदयारंभ इवांबू राशी. मग चंद्रोदयारंभ म्हणजे चंद्राचा उदय जेव्हा होतो तेव्हा, अर्थात पौर्णिमेच्या, कारण इथे पार्वतीचं उमामुख जे आहे ते चंद्रकांती सारखं आहे, त्याच्यामुळे तिचा उदय झाल्याबरोबर चंद्रोदयारंभ इवांबू राशी म्हणजे ती अंबू राशी उत्तरलित होते, ढवळून नाही निघत, केवळ काही तरंग तिच्या वरच्या भागावरती उठतात. तसे त्या शंकराच्या मनामध्ये काही तरंग उमटले आणि ते उमटल्याबरोबर त्याला त्याच्या डोळ्यासमोर काय दिसलं तर उमा मुखे बिंब फलाधरोष्टे, तिच्या ओठांवरती त्याची नजर खेळली. आणि एक शब्द पुन्हा कालिदास वापरतो, व्यापारयामास विलोचनाने. तर तो विलोचन होता हे तर माहिती आहे, त्या त्रिलोचन होता, त्याला विलोचन म्हटलं जातं. तर ती जी भावना त्याच्या मनामध्ये क्षणभरासाठी, कारण क्षणभरानंतर लगेच त्याला तो मदन दिसला आणि त्याने जाळला, हा प्रसंग लगेच येतो आहे, पण त्या क्षणभरासाठी त्याचे 3ही नेत्र तिच्या ओठावर खेळले. थोडासा विचलित झाला हे सांगण्यासाठी त्यांनी हे जे वर्णन केलंय ते अतिशय सुंदर आहे. पण लगेच त्याला जाणीव झाली की अशा भावना आपल्या मनामध्ये का उत्पन्न होत आहेत, म्हणून त्यांनी जेव्हा चौफेर बघितलं तेव्हा त्याला मग तो मदन धनुष्यावरती बाण लावून बसलेला त्याला दिसला आणि लगेच त्यांनी त्याला जाळलं. आता इथे कालिदासाच्या सगळ्याच कृतींमध्ये मगाशी जसं म्हटलं की विप्रलंब शृंगार महत्वाचा आहे, तसा तपश्चर्येनी तप्त झालेला, विरहानी तप्त झालेला असा शृंगार कालिदासाला सगळ्याच ग्रंथांमध्ये अपेक्षित आहे. तसं इथे सुद्धा दिसतं. म्हणजे हिला जे वाटत होतं की आपण सौंदर्याच्या बळावरती शंकराला जिंकू शकू ते झालं नाही, आणि ते न झाल्यामुळे मग निनिंद रूपम हृदयेन पार्वती, मग तिने आपल्या रूपाची निंदा केली आणि मग तिला जाणवलं की एवढ्या योगी पुरुषाशी विवाह जर करायचा असेल तर तपश्चर्या करणं गरजेचं आहे. हे तपश्चर्या करणं यासाठी पण गरजेचं होतं खरं म्हणजे पार्वतीसाठी की त्या तपश्चर्येने निर्माण झालेली ऊर्जा, जे तेज शंकराच्या ठिकाणी होतं ते तेज तिला सहन होऊ शकलं नसतं. त्यामुळे तिला सुद्धा तशाच कठोर तपश्चर्येतून गेल्याशिवाय शंकराशी विवाह करणं शक्य होणार नाही. यासाठी सुद्धा तिने मग तपश्चर्या आरंभली. आणि ही तपश्चर्या जेव्हा सुरू केली, पुन्हा जसं त्यांनी मेघदूतामध्ये वर्षभोग्येन भर्तुः म्हटलं तसं इथे सुद्धा पार्वतीची तपश्चर्या वर्णन करत असताना सगळ्या ऋतूंचं वर्णन येतं. ती ग्रीष्मामध्ये तिने कशी तपश्चर्या केली, शैत्य ऋतूमध्ये कशी केली, पावसामध्ये ती कशी दिसत होती, त्याचे 1-2 उदाहरणं. ग्रीष्म ऋतूमध्ये तपश्चर्या करत असताना तिने पंचाग्नी व्रत केलं असं सांगतो कालिदास. आता हे पंचाग्नी व्रत म्हणजे चारही बाजूनी अग्नी पेटवून
सूर्याकडे टक लावून बघणं आणि तेही ग्रीष्म ऋतूमध्ये. तर अशा प्रकारची तपश्चर्या केल्यामुळे तिच्या डोळ्यांच्या कडा काळ्या व्हायला लागल्या असं वर्णन कालिदास करतो. हे तर ग्रीष्म ऋतूतलं. आता शैत्य ऋतूमध्ये सुद्धा तिची तपश्चर्या जी वर्णन केली आहे ती 2-3 उदाहरणं त्यांनी असे सांगितले की कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये ती त्या तलावामध्ये उभी आहे, पाण्यात उभी आहे. तर एका उदाहरणामध्ये तो म्हणतो की चक्रवाकांना ती एकटीच होती की जी त्यांना सोबत करत होती, कारण एवढ्या थंडीच्या काळामध्ये त्या सरोवरामध्ये दुसरं कोणतंही सौंदर्य नसताना त्या चक्रवाकांना ही एकच पार्वतीचं मुख फक्त दिसत होतं. त्याचं सुद्धा वर्णन तो इतकं सुंदर करतो की शैत्य ऋतूमध्ये कमळांचं सौंदर्य नष्ट झालेलं असतं, त्याच्यामुळे सरोवराचं सुद्धा आपोआपच सौंदर्य नष्ट होतं. पण हे पार्वतीचं मुखरूपी कमळ त्याच्यामध्ये उमललेलं दिसल्यामुळे त्या सरोवराने एक सौंदर्य धारण केलेलं होतं, अशी पार्वती. आणि मग वर्षा ऋतूची वर्णन तर सगळ्याच ग्रंथांमध्ये जवळपास त्यांनी केलेली आहे. तसं आता इथे तपश्चर्येच्या दृष्टीने ती अगदी वारा वादळाला तोंड देत एका मोठ्या शिळेवर बसून तो सगळा वर्षाव आणि ते ती झेलते आहे आणि त्या सगळ्या तपश्चर्येतून पूर्ण परिपक्व झालेली पार्वती आणि मग शंकर तिला विवाहासाठी बटुरूपामध्ये येतो. पहिल्यांदा तरी सुद्धा परीक्षा घेतो, म्हणजे एवढी पूर्ण तपश्चर्या बघितल्यानंतर सुद्धा शंकराला तिची परीक्षा घ्यावीशी वाटते की ही खरंच मनाने तयार आहे का माझ्याशी विवाह करण्यास. म्हणून मग तिच्या शंकराच्या वेगवेगळ्या रूपाचं वर्णन करतो की तो किती विचित्र आहे, त्याची अलक्ष जन्मता वगैरे सांगतो. विरूपाक्ष आहे, विरूपाक्ष आहे म्हणजे सौंदर्य नाही आहे त्याच्याकडे. दिगंबरत्वेन निवेदितम वसू, म्हणजे त्याचं दिगंबर बघून तुला त्याच्या वैभवाची कल्पना येईलच. आणि कुळ पाहिलं जातं म्हटल्यानंतर कुळ त्याच्या नावापलीकडे त्याच्या कुळाचा काहीही असा पत्ता ठिकाणा नाही. मग असं असताना तू त्याच्याशी विवाह करायला तयार होशील का? म्हणजे जे सुप्रसिद्ध म्हटलं जातं कन्यावर आहे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम, ते या तीनही गोष्टी त्याच्याकडे नाही. श्रुतम आहे म्हणजे तो योगी आहे, पण कुळ नाही, रूप नाही आणि संपत्ती नाही. मग तरी सुद्धा तू त्याच्याशी विवाह करशील का? आणि म्हणजे त्याचं थोडंसं बिभत्सतेकडे जाणारं वर्णन सुद्धा काही ठिकाणी केलेलं आहे की तो त्या म्हाताऱ्या बैलावरती बसलेला आहे, तू एक राजकन्या आहेस आणि अशा परिस्थितीत तू त्याच्यासोबत जर फिरायला लागली तर लोक तुला हसतील ना. ह्या दृष्टीने सुद्धा तिला तो परावृत्त करायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर देऊन ती ते सगळं टाळते आणि शेवटी ते नको, म्हणजे त्याची निंदा ऐकणं नको, आपल्या प्रिय व्यक्तीची निंदा ऐकवली जात नाही असं म्हणून ती जायला निघते. तो जो श्लोक आहे तो पुन्हा कालिदासाच्या काव्य सौंदर्याचा एक या 5व्या सर्गाच्या बाबतीत तर सर्वोत्तम श्लोक म्हणू अशासारखा तो श्लोक आहे. तम वीक्ष वेपतुमतीम सरसांग यष्टे निक्षेपणाय पदमुद्धृतम बुद्वहंती मार्गाचल व्यतिपुरा कुदितेव सिंधू शैलाधिराजतनया न तस्थौ. अतिशय सुंदर कल्पना. म्हणजे इथे पुन्हा त्यांनी नदीला मध्ये आणलं की एखादा मोठा पर्वत मध्ये आल्यानंतर नदीचा प्रवाह जसा थांबून जातो तसा ती निंदा ऐकल्यानंतर जायला निघालेली ती एक पाय उचललाय, म्हणजे असं शब्दचित्र काढण्याचं जे एक सामर्थ्य त्याच्या शब्दांमध्ये आहे तशी ती पार्वती डोळ्यासमोर उभी राहते. आणि अचानक तो शंकराच्या रूपामध्ये प्रकट झालेला आहे आणि तिने एक पाय उचलला आणि तिला आता पुढेही जाता येत नाहीये आणि थांबताही येत नाही, अशा त्या नदीसारखी तिची अवस्था झालेली आहे. हा उमा बटू संवाद हा या कुमार संभवाचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. ते म्हणजे ह्या काव्यातलं सौंदर्य जे ह्या संवादामध्ये आहे आणि या वर्णनामध्ये आहे ते अन्यत्र आपल्याला आढळणार नाही. म्हणून हा एवढा भाग कुमार संभवमच्या बाबतीत घेतला. शकुंतलातलं सौंदर्य पाहायचं तर शकुंतलेच्या सौंदर्यावरती यावं लागेल. आणि शकुंतलेचं सुद्धा या सगळ्यात म्हणजे आपण जो कालिदासाला प्रेमकवी म्हणतो, तो प्रेमकवी म्हणत असताना शृंगार रसच त्यांनी सगळ्या काव्यामध्ये त्याचा अंगिरस शृंगारच राहिलेला आहे. पण तो शृंगार रस असताना उन्मत्त शृंगार, आता काही ठिकाणी म्हटलं जातं की कुमार संभवम मध्ये त्यांनी उत्तान शृंगार ज्याला म्हणू आपण असा वर्णन केलेलं आहे. पण त्याचं समर्थन अभिनवगुप्त आणि आनंदवर्धन थोडस या पद्धतीने करतात की
तुम्हाला तो शृंगार अनौचित्याने का वाटतो? कारण तुम्ही त्यांना देवतांच्या रूपामध्ये बघता. इथे त्याचे नायक नायिका आहेत, त्या महाकाव्याचे नायक आणि नायिका आहेत. मग त्या स्त्री पुरुष रूपामध्ये तुम्ही बघाल तर ती उद्विग्नता नाही येणार तिथे. मग तिथे त्या शृंगार रसाचाच परिपोष होईल आणि जिथे उद्विग्नता येत नाही तिथे दोष नसतो, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण अन्यत्र मात्र जे काही सौंदर्याचं विरहाचं वर्णन केलेलं आहे ते खरोखर अतिशय उत्कृष्ट आहे. या बाबतीत शाकुंतलातला एक श्लोक आपण बघूयात. शाकुंतलात तर अनेक श्लोक असे आहेत की श्लोक म्हणा किंवा वर्णन किंवा त्यांचे संवाद की ज्यातल्या शब्दाच्या मागे काय अर्थ दडलेला आहे आणि कालिदासाने ते वर्णन कसं आणि का केलं आहे हे बघायला आपल्याला खरं म्हणजे एकेका काव्यावरती एक एक गरज आहे. पण मी प्रत्येक ग्रंथातला थोडा थोडा भाग काढून तुमच्या समोर मांडते आहे. तर त्यातला एक श्लोक घेणार. एक तर शाकुंतलाच्या बाबतीत हे म्हटलं जातं की काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला तत्रापि चतुर्थो अंकः तत्र श्लोक चतुष्टयम. तर ते श्लोक चतुष्टय अतिशय सुंदर आहे. आणि पहिल्या अंकामध्ये शकुंतलेला बघताना सुरुवातीला जेव्हा त्याला ती दृष्टीस पडली तेव्हा तिचं जे वर्णन केलं त्यांनी, तिच्याविषयीची आसक्ती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिचं जे वर्णन केलंय ते चला पांगा दृष्टी या श्लोकामध्ये. आणि हा श्लोक उत्कृष्ट काव्याचा नमुना आहे. मग तो अलंकारांच्या दृष्टीने त्याच्याकडून त्या श्लोकाकडे बघा, ध्वनीच्या दृष्टीने त्या श्लोकाकडे बघा, रसपरिपोषाच्या दृष्टीने या श्लोकाकडे बघा. सगळ्या कवींनी या श्लोकाचं उदाहरण कालिदासाच्या दिलेलं आहे. तर त्या श्लोकातलं सौंदर्य थोडंसं आपण बघूयात. चलापांगा दृष्टीं स्पृशसि बहुशो वेपतुमतीं रहस्याख्या इव स्वनसि मृदुकर्णान्तिकचरः करौ व्याधोन्वत्या विभसिरति सर्वस्व मधुरं वयं तत्त्वान्वेषान् मधुकर हतास्त्वं खलु कृती. कालिदासाच्या भाषेच्या बाबतीत प्रासादिक भाषा हे सर्वमान्य तत्व आहे आणि ती आहे की वाचल्याबरोबर त्यातनं आपल्याला अर्थ समजायला लागतो. आणि नाटकाच्या बाबतीत हे जास्त महत्वाचं असतं. कारण नाटकामध्ये जर थोडंसं भावभूतीचं जसं झालं की नाट्यामध्ये जेव्हा इतकं काव्य अवतरतं तेव्हा त्या नाट्याच्या रसपरिपोषामध्ये थोडीशी बाधा कधीतरी येऊ शकते. मग तिथे प्रासादिक शैली खूप उपयोगाची असते की प्रासादिक शैलीमुळे त्या शब्दांचे अर्थ पटापट आपल्याला समजू शकतात. आणि मग सद्यस्पर निर्वृत्ती जी मम्मटाने सांगितली ती सद्यस्पर निर्वृत्ती नाटकाच्या बाबतीत होऊ शकते. या श्लोकाकडे आपण त्या दृष्टीने सुद्धा बघू शकतो. वैदर्भी रीती, प्रसाद गुण आणि इथे शृंगार रसच अर्थात पण शृंगार रसाचे जे प्रकार केलेले आहेत, आता इतकं आपण शास्त्रामध्ये नाही जाऊयात, पण तरी सुद्धा या ठिकाणी जो वर्णन केलेला आहे मुख्य प्रकारचे दोन वर्णन केले, संयोग शृंगार आणि विप्रलंब शृंगार. त्यातल्या विप्रलंब शृंगाराचे सुद्धा 4-5 प्रकार सगळेच साहित्यशास्त्रज्ञ सांगतात. तर त्याच्यामध्ये मिलनापूर्वीचा शृंगार ज्याला काही अभिलाष शृंगार म्हटला, तो शृंगार या काव्यामध्ये अगदी पूर्णपणे उतरलेला आहे. त्याला पांगा दृष्टी. आता इथे हा प्रसंग जो वर्णन केलाय तो भुंगा तिच्या भोवती फिरतो आहे आणि त्याला ती हकलते आणि राजा तिच्याकडे बघतोय. इतका सर्वसामान्य प्रसंग आहे. म्हणजे असा प्रसंग पाहिल्यानंतर आपल्याला की काव्य सुचेल असं वाटत नाही, पण कालिदास त्यातून किती सुंदर काव्य निर्माण करू शकतो हे या श्लोकातून आपल्याला कळतं. पहिल्यांदा तो म्हणतोय की चला पांगा दृष्टीं स्पृशसी बहुशो वेपतुमती. म्हणजे तिचे ही पण त्याची आवडती कल्पना आहे. प्रत्येक ठिकाणी तो डोळ्यांचं वर्णन करत असताना त्याचे अपांग म्हणजे डोळ्यांचे कोपरे याचं वर्णन नेहमी करत असतो. म्हणून त्याचे ते अपांग जसे आहेत ते चंचल आहेत आणि त्याला तू स्पर्श करतो आहेस. त्या भ्रमराला तो म्हणतोय स्पृशसी. आणि कशी आहे ती तर वेपतुमती, थरथर कापणारी. रहस्याख्या इव म्हणजे जणू ते रहस्य तिच्या कानामध्ये सांगायचं आहे असं म्हणून तिच्या कानाजवळ जातोय. मृदू कर्णांतिकचरः. आणि मग जेव्हा तो रती सर्वस्वम अधरम पिबसी हाताने ती हात हलवून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते आहे, तेव्हा तो तिच्या ओठाजवळ जातोय आणि शेवटी तो म्हणतो वयम तत्वान्वेषान मधुकर. आम्ही हा सगळा विचारच करत राहिलो आणि तू कृती करून चुकला. हा इतका सामान्य अर्थ या श्लोकामध्ये आहे असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा आपण याच्या खरंच काव्य सौंदर्याकडे जातो तेव्हा
भ्रमर आणि दुष्यंत यांची तुलना होते आणि ही तुलना होत असताना मग त्यांनी प्रेमामध्ये ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, ज्या करण्याची इच्छा दुष्यंताच्या मनामध्ये आहे, त्या सगळ्या तो करतो आहे. पहिल्यांदा तो चला पांगा दृष्टीम स्पृशसी म्हणतो, तर ही बेपथुमती म्हणजे थरथर कापणारी. तर इथे दोन अर्थ, एक तर भयामुळे थरथर कापणारी म्हणजे भुंग्याचा संदर्भ घेतला तर, पण जर कामावस्था ज्या वर्णन केलेल्या त्या वर्णनामध्ये थोडीशी कामासक्त झालेली दृष्टी जी जशी चंचल असते अशा त्या दृष्टीला स्पर्श करण्याची इच्छा स्वतः दुष्यंत सुद्धा करतो आहे. रहस्याख्या इव स्वनसिमृदू करणांतिकतरा म्हणजे कानात रहस्य सांगणं हे एक प्रेमालापाचं वैशिष्ट्य म्हटलं जातं. असं वर्णन त्यांनी मेघदूतामध्ये सुद्धा केलेलं आहे की तो जेव्हा यक्षपत्नीचं वर्णन करतो तेव्हा तो सांगतो की जी गोष्ट सगळ्यांच्या समोर सांगता येऊ शकते ती गोष्ट मी तिच्या कानात जाऊन सांगायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे हा एक प्रेमालापाचा प्रकार. मग तसं तो भुंगा करतोय म्हणजे त्या भुंग्याच्या माध्यमातून त्याची ही इच्छा करव्याधुन्वत्या पिबसिरती सर्वस्व मधरम ही तर कामासक्तीची परमोच्च अवस्था वगैरे म्हणू आपण. या श्लोकाचं विवरण करत असताना एका टीकाकारांनी असं म्हटलं वयम तत्वान्वेषान मधुकर. इथे तो वस्तुतः दुष्यंत एकटा आहे, तो स्वतःला वयम का म्हणतोय आणि त्वम खलु कृती त्याच्यासाठी मात्र एक वचन वापरतो. मग तू कारण तो एकटा भाग्यवान आहे इथे आणि याच्यासारखा विचार करणारे सगळे बघतच आहेत. कारण याच्या आधीचं जे विवरण आहे दुष्यंताचं, मग ही कोणत्या कुळातली असेल, मग ही विवाहाला योग्य आहे का, मग ऋषकन्या आहे का, ही क्षत्रियाशी विवाह करेल का, हिच्या वडिलांनी काही ठरवलं आहे का, ही जे प्रश्न आहेत ते तत्वान्वेषण करणारे आहेत. आणि म्हणून हे सगळं तत्वान्वेषण करतच राहिलो आम्ही आणि तू कृती करून चुकला असं हे एक म्हणजे अलंकार दृष्ट्या जर बघायचं झालं तर हे एक स्वभावोक्ती अलंकाराचं उदाहरण म्हणून सांगता येईल. असं त्या भुंग्याच्या सगळ्या कृती इथे वर्णन केलेले आहेत. पण अलंकार वापरत असताना एखादा रसज्ञ कवी जेव्हा अलंकार वापरतो तेव्हा त्याचा अलंकार सुद्धा रसपूर्ण होत असतो. तसा हा इथला स्वभावोक्ती अलंकार, अनेक अलंकार इथे वापरलेले आहेत त्यांनी. रहस्याख्या इव म्हटल्यानंतर तिथे उत्प्रेक्षा येते, काव्यलिंग वगैरे बरेच अलंकार आहेत, ते बाकीचं सोडून देऊ आपण. पण रसपरिपोषाच्या दृष्टीने हे वर्णन कसं हे होतं तर त्याच्यामध्ये शेवटच्या ओळीमध्ये खलू शब्द वापरला. आता या खलू शब्दांनी या एका पदाने याच्या मनातली आसक्ती व्यक्त झाली. म्हणजे ती व्यक्त तर व्हायला पाहिजे ना, व्यक्त जर नाही झाली तर हे तर भ्रमराचं वर्णन राहील नुसतं. म्हणजे कवी जेव्हा एखाद्या नैसर्गिक घटनेचं वर्णन करतो तेव्हा त्याच्या मागे एखादी जी भावना आहे ती भावना पूर्ण स्पष्ट नाही पण कुठेतरी ती उलगडली गेली पाहिजे, उघडली गेली पाहिजे, तर आपण त्या रसापर्यंत जाऊ. नाहीतर मग दुष्यंताने केवळ भ्रमराचं वर्णन केलेलं आहे आणि तो तिला आता सोडवायला जाणार इथपर्यंत थांबलो असतो. पण त्याच्या मनात असलेली तिच्याविषयीची अभिलाषा, तू खराच भाग्यवान म्हणजे आम्ही नाही, हे त्याला त्या खलू शब्दाने स्पष्ट करायचं आहे. आणि मग जेव्हा आपण या एका शब्दाकडे बघतो तेव्हा मग हे जे ध्वनीचे अनेक प्रकार सांगितले जातात त्या ध्वनीच्या अनेक प्रकारांमध्ये मग एक पदद्योत्य ध्वनी, एका पदामुळे या जसे कीवर्ड्स असतात श्लोकांमध्ये, त्या एका शब्दाने आपण त्या अर्थापर्यंत पोहोचत असतो. तसा हा खलू शब्द या ठिकाणी आहे असं मला वाटतं. आणि त्या एका शब्दामुळे आपण त्या शृंगार रसाकडे जातो आणि मग ती भ्रमराची कृती ही केवळ कृती राहत नाही तर दुष्यंताच्या मनातली त्याविषयीची अभिलाषा करण्याचं एक साधन होते आणि मग त्या ठिकाणी तो रस परिपुष्ट व्हायला मदत होते. असा हा श्लोक आहे या ठिकाणी. दुसरं एक या या खलू शब्दाने असं पण सांगितलं जातं की तो याच्या आधी जसं म्हणतो की आम्ही तत्वान्वेषणच करत राहिलो, तर खलू शब्दाने ह्याला तर सहजासहजी मिळालं. म्हणजे याचा जो एक काय त्याची कृती जी आहे ती त्याच्यासाठी त्यांनी अयत्न सिद्ध म्हणजे प्रयत्न न करता मिळालेलं फळ हे तुला मिळत आहे आणि आम्ही एवढे इथे उभे असून आम्ही केवळ तत्वान्वेषणच करत राहिलो. ही सुद्धा एक दुःखयुक्त म्हणू थोडीशी एक भावना त्याच्यामध्ये मनात जी उत्पन्न झाली आहे ती त्याचं शकुंतलेविषयीचं प्रेम व्यक्त करण्यास पुरेशी आहे केवळ एका खलू शब्दाने.
आता याचं सौंदर्य श्लोक चतुष्टयामध्ये सांगितलं जातं. शाकुंतलाचं सौंदर्य श्लोक चतुष्टयामध्ये सांगितलं जातं. त्याचा सगळे श्लोक तर घेणं शक्य नाही, पण त्यातला त्या चतुष्टयांमधला यास्यत्यद्य शकुंतले हृदयं संस्पृष्टम उत्कंठया कंठस्तंभित बाष्पवृत्ति कलुषश्चित्ता जनम दर्शनम वैक्लव्यम मम तावदीदृशम स्नेहादरण्योपसा पीड्यन्ते गृहिणः कथं नु तनया विश्लेष दुःख नव्हे. आता हा एक म्हणजे कालिदासाच्या यशाचा एक गमक सुद्धा हे म्हणता येईल की जसं मी यक्षाच्या बाबतीत सांगितलं तसं शाकुंतलाच्या बाबतीत सुद्धा म्हणता येईल की ह्या ज्या पित्याच्या भावना आहेत त्या भावना यांना काळाचं बंधन नाहीये आणि काळाचं बंधन नसल्यामुळे त्या आजही तितक्याच सगळ्यांना आपल्या वाटणारे आहेत. कारण प्रत्येक व्यक्ती या प्रसंगातून जात असते आणि त्या प्रसंगातून जात असताना कन्येच्या विश्लेषाचं वियोगाचं दुःख काय असतं हे सगळ्यांनी अनुभवलेलं असतं आणि म्हणून सर्वांनी अनुभवलेलं दुःख जेव्हा असं काव्यात्मक रीतीने आपल्या समोर येतं तेव्हा त्या कल्पनेशी समरस होण्याची क्षमता खूप जास्त असते त्या वर्णनामध्ये. त्यात कालिदास सिद्धहस्त असल्यामुळे सुद्धा त्याची नाटकं असोत काव्य असोत ही जगप्रसिद्ध झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि मग ह्या वियोगाचं दुःख आता इथे सांगत असताना तो एक एक शब्द जसा त्यांनी वैक्लव्य ममतावधी दृश्यम स्नेहात अरण्य उपसहा इथे आता या स्नेह शब्दावरती टिप्पणी केली जाते की अरण्य कसं आहे. कण्व मुनींनी केवळ तिला तिचं पालन केलेलं आहे आणि ते अरण्यात राहणारे आहे म्हणजे त्यांच्या मनामध्ये विरक्ती आहे पूर्ण. आणि असं असताना सुद्धा त्यांची अवस्था अशी होती आहे तर मग जे घरात राहणारे आहेत म्हणजे जो खरोखर पिता असेल मी तर तिला पाळलेला आहे केवळ आणि तरी माझी अशी अवस्था होते तर ज्यांच्या खरोखर मुली जेव्हा सासरी जातात तेव्हा त्यांची अवस्था काय होत असेल याचा अंदाज आपण याच्यावरनं करू शकतो या स्नेहाद अरण्यं कसहा या एका शब्दावरून. आणि दुसरं एक या श्लोकाबद्दल सांगितलं जातं की कंठस्तंभित बाष्प ही जी अवस्था ही खरोखर सगळ्या पित्यांनी अनुभवलेली असणार आहे. कारण पिता म्हटल्यानंतर ते एक गांभीर्य त्याच्या ठिकाणी आहे. आईसारखी कोमलता नसेल पण प्रेम त्याचं सुद्धा मुलीवरती तेवढंच असतं. ते रडून दाखवता येत नाही आणि म्हणून त्याचा तो स्तंभित कंठ दाटून कंठ येतो सारखं म्हणजे त्या गाण्यामध्ये अगदी सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि तसंच वर्णन इथे कालिदास करतोय की भरून आलेला कंठ की जो रडून दाखवू शकत नाहीये पण त्या भावना सगळ्या अशा आवरून धरलेल्या आहेत. अशा प्रकारचं जे एक चित्र पित्याचं कालिदासाने काढलेलं ते अजरामर आहे. आणि म्हणून अजूनही अर्थो ही कन्या परकीय एव असं जे आपण म्हणतो की दुःख तर असतं तिच्या वियोगाचं पण एक पुन्हा शेवटी जेव्हा हा श्लोक येतो या अंकाच्या तेव्हा हे पण म्हटलं त्यांनी तामध्य संप्रेष्य परिग्रही तू तिचं दान कन्यादान सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. तिचं दान केल्यामुळे होणारा जो आनंद आहे जातो ममायम विशद प्रकामम तो एक आनंद सुद्धा असतो की कन्यादान करण्याचा तिला योग्य ठिकाणी पाठवण्याचा तो एक आनंद आहे म्हणतो तो. कारण प्रत्यर्पितन्यास इवांतरात्मा कारण तिला न्यास रूपामध्ये आतापर्यंत पाळलं आणि कारण ती दुसऱ्याची ठेवा आहे ती त्याची त्याला परत केली. मग तो जो आनंद असतो कोणाची वस्तू आपल्याकडे आहे आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावरती आहे ती परत केल्यानंतर होणारा जो आनंद आहे तो आनंद तो म्हणतो मला मिळालेला आहे. अशा ह्या सार्वकालिक भावना कालिदासाने त्याच्या काव्यांमधून मांडल्या आणि त्याच्यामुळे तो एवढा सर्वश्रेष्ठ ठरला असं म्हणायला हरकत नाही. त्याचं विक्रमोर्वशीयम नाटक हे नाटक थोडंसं दुर्लक्षित आहे पण ह्या नाटकातलं काव्य अतिशय सुंदर आहे. म्हणजे यांच्या प्रेमकथेवर कदाचित कालिदासाने महाकाव्य लिहिलं असतं तर ते आणखीन उत्कृष्ट झालं असतं असं वाटतं. पण त्यांनी नाटकामध्ये ते काव्य आणण्याचा प्रयत्न मगाशी जसं म्हटलं की नाटकात काव्य आणि काव्यात नाट्य तसं त्याच्या या नाटकामध्ये अतिशय सुंदर काव्य आहे. आणि थोडंसं वेगळ्या धर्तीचं नाटक आहे हे कारण एक सर्ग पूर्ण त्याचा असा या नृत्यगीतांनी भरलेला आहे.
नाटकामध्ये जेव्हा अशा प्रकारची वर्णनं केली जातात तेव्हा त्याचा उद्देश वेगळा असला पाहिजे हे निश्चित. म्हणजे ज्याला आपण ऑपेरा वगैरे म्हटलं जातं किंवा संगीतिका म्हटलं जातं, अशा प्रकारचं स्वरूप या विक्रम उर्वशीयमच्या 4थ्या अंकाचं आहे. या अंकामध्ये पूर्ण जसा मेघदूताचा यक्ष तसा या पुरुरवा राजाचं विवरण पूर्ण या 4थ्या अंकामध्ये केलं आहे. वस्तुतः पुरुरवा आणि उर्वशीची मूळ कथा वेदांमधून आलेली, ऋग्वेदामधून संवाद सूक्त येतं ते, पण ते संवाद सूक्त कालिदासाचं हे पण एक वैशिष्ट्य आहे की तो प्रसंग तर उचलतो जुन्या काव्यातून, महाभारतातून, जसं आदी पर्वातून शाकुंतल घेतलेलं आहे किंवा पुराणांमधून यक्षाची कल्पना उचलली असेल, कुमार संभवांची कल्पना उचलली असेल, पण त्याच्या प्रतिभेनी त्याला ते अजरामरतो करतो. आणि ते करत असताना मग जर तो बेजबाबदार दुष्यंत मूळ काव्यामध्ये आहे तर त्याला तो इतका स्त्री दाक्षिण्याने युक्त दाखवतो पूर्ण नाटकामध्ये की तो कुठेही स्त्रीचा अनादर करणार नाही, किंवा ते जे वर्णन मग पुढे नाटकामध्ये येतं ते कालिदासाचं वैशिष्ट्य असतं. आणि म्हणून मग तो शापप्रसंग घालून त्यांनी त्याची बेजबाबदार असल्याची जी वृत्ती होती ती पूर्ण धुवून काढली आणि शकुंतला सुद्धा त्याच पद्धतीने त्या नाटकामध्ये उभी केली. त्यामुळे आज आपल्याला ते शाकुंतल नाटक जे माहिती आहे ते कालिदासाचंच माहिती आहे, कालिदासाचीच कथा माहिती आहे आपल्याला दुष्यंत शकुंतलेची. मूळ कथेकडे आपलं लक्ष सुद्धा जात नाही, हे कालिदासाचं वैशिष्ट्य. तेच विक्रम उर्वशीयम नाटकामध्ये पण आहे. म्हणजे थोडासा जो आपण काय म्हणून त्याला त्या कथेतला जो अनुचित भाग तो काढून टाकतो, आणि तो काढून टाकल्यानंतर त्याचं जेव्हा तो काव्यात्मक वर्णन करायला लागतो ते इतकं सुंदर होतं की मूळ कथा दूर राहते. मग ऋग्वेदातला जो त्या दोघांचा संवाद आहे त्या संवादाचं एक सूत्र फक्त त्यांनी कालिदासाने ते घेतलं की उर्वशी काही काळ त्याच्यासोबत राहिली आणि ती निघून गेली. ती निघून गेल्यानंतर त्याला एका सरोवराच्या काठी दिसली आणि तो तिला फक्त सारखं विनवणी करतोय की तू जाऊ नकोस. हे एवढं सूत्र घेऊन त्यांनी अख्खं नाटक या ठिकाणी लिहिलं. म्हणजे प्रत्यक्ष ही कथा जेव्हा सांगितली जाते तेव्हा उर्वशी निघून गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असा उल्लेख नाट्यशास्त्रामध्ये येतो, तसा आपल्याला इतरत्र कथांमध्ये सापडत नाही. पण वियोगामुळे मृत्यू ही कल्पना या पुरुरवा उर्वशी कथेमध्ये आहे. खरं म्हणजे कालिदासाने आता तिथून मृत्यूपर्यंत नेलं नाही त्याला, पण त्याची जी अवस्था वर्णन केलेली आहे विक्रम उर्वशीयम मध्ये ती जशा कामाच्या 10 अवस्था सांगितल्या जातात त्याच्यामध्ये उन्माद ही एक अवस्था सुद्धा सांगितलेली आहे. त्या उन्मादाचं विवरण आपल्याला पुरुरवा राजाच्या माध्यमातून या नाटकातून आपल्याला बघायला मिळतं. आणि उन्माद म्हणजे कोणत्या स्तरापर्यंतचा त्याचा उन्माद तिथे वर्णन केला आहे की त्या 4थ्या अंकाच्या सुरुवातीलाच कालिदास एक सूचना देतो, उन्मत्त वेषेण प्रविशती. उन्मत्त वेषेण प्रविशती म्हटल्यानंतर त्याला कशाचंही भान नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये तो स्टेजवर येतो असं दाखवतं आहे कालिदास. आणि मग म्हणजे भावनांचा संयम सुटलेला आहे, काय कृती करतो आहे याचं भान संपलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मग तो कधी मेघाला, कधी मेघाला म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये जे वर्णन आलंय ते हंसाला, हत्तीला विचारतोय की माझी उर्वशी कुठे गेली, माझी उर्वशी कुठे गेली. आणि ही जी वर्णन आहेत ही वर्णनं मग खरोखर हृदयाला पाझर फोडणारी वर्णन आहेत. आणि हा अख्खा अंक असा आहे. त्यामुळे एक काव्य नाट्य किंवा नाट्य काव्य म्हणून जर या अंकाकडे बघितलं तर ही कालिदासाची उत्कृष्ट रचना आहे असं म्हणायला हरकत नाही. 1-2 श्लोक त्यातले कल्पना सौंदर्य बघण्याच्या दृष्टीने घेऊयात. एका ठिकाणी अगदी नाटकाच्या सुरुवातीला त्या उर्वशीला पळवून नेलं आहे असं वर्णन येतं. केशी नावाच्या राक्षसाने पळवून नेलं आणि पळवून नेल्यानंतर राजा पराक्रमाने तिला सोडवून आणतो. आणि ही ती पहिली प्रेमकथा आहे, म्हणजे संस्कृत साहित्यातली पहिली प्रेमकथा पुरुरवा उर्वशीची, आणि जी कालिदासांनी वर्णन केली. त्यामुळे मग नायिका संकटात आणि नायक आपला हिरो बनून तिला पराक्रमाने सोडवून आणतो. ही कल्पना आजता गायत आपल्या सगळ्या शृंगार कथांमध्ये, कवितांमध्ये अशीच्या अशी दिसते. असो, इथे सौंदर्याचं वर्णन जेव्हा तो करतो ती बेशुद्ध पडलेली आहे त्या राक्षसाच्या भीतीने आणि शुद्धीवर यायला लागलेली आहे. म्हणजे कल्पनेची ताकद कशी असते वर्णन करताना
ते जर या श्लोकाकडे बघितलं तर तो प्रत्येक तिच्यासाठी वापरलेलं उदाहरण जे आहे ते तिच्या त्या दोन्ही अवस्था वर्णन करणार आहे. म्हणजे ती अप्सरा आहे, अप्सरा असल्यामुळे सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. म्हणजे तिला तिची मैत्रीण चित्रलेखा तिला म्हणते की ती घाबरलेली आणि मूर्छित व्हायला आलेली तिला म्हणते अनप्सरा इव भासी, म्हणजे तू अनप्सरा असल्यासारखी दिसते. अप्सरा म्हटलं की जसं हिरोईन म्हटलं की ती कायम सुंदरच दिसली पाहिजे, ती कायम मेकअप मध्येच असली पाहिजे, तशी ती नेहमी सुंदरच दिसली पाहिजे. पण या क्षणी तिचं सौंदर्य झाकाळलेलं आहे. तर ह्या ज्या दोन अवस्था आहे, म्हणजे झाकाळलेलं सौंदर्य आणि पुन्हा प्राप्त झालेलं सौंदर्य, हे वर्णन जेव्हा कालिदास करतो तेव्हा त्याचं काव्यात्मक वर्णन तो करतो आहे. 3 उदाहरणं घेतले या ठिकाणी त्यांनी. आविर्भूते शशिंतमसा मुंचमानेव रात्रिः नैशस्यार्चिर हुतभुज इव छिन्न भूयिष्ठ धूमा मोहेनांतर्वरतनुरियं लक्ष्यते मुच्यमाना गंगारोध पतन कलुषा गच्छतीव प्रसादम. पहिल्यांदा आविर्भूते शशिनी तमसा मुंचमानेव रात्री, तर अंधाराने व्याप्त झालेली रात्र म्हणजे तिची पूर्वावस्था. आणि मग आविर्भूते शशिनी, चंद्रोदय झाल्यानंतर एकदम तेजस्विता तिच्या ठिकाणी येते तशी. दुसरं उदाहरण नैशस्य अर्चिर हुतभुजीव, हुतभुज म्हणजे अग्नी, आणि अग्नी सुद्धा कसा रात्रीचा, कारण अग्नीचं तेज बघायचं असेल तर दिवसा दिसणार नाही, ते रात्री दिसेल. पण रात्रीचं तेज सुद्धा कसं तर छिन्न भूयिष्ठ धूम, म्हणजे ज्याच्यावरचा धूर निघून गेलेला आहे, धूर नसलेला पूर्ण तेजस्वी अग्नी जसा दिसावा, म्हणजे धूमाने युक्त असलेला तो सुंदर दिसत नव्हता, आता तो छिन्न भूयिष्ठ धूम असल्यामुळे तेजस्वी दिसतो आहे. तशी ही मोहेना अंतर्वरतनु, मोह मूर्छेतून अंतर्वरतनु बाहेर येताना ती जी आधीची अवस्था आहे ती सोडत असताना, म्हणजे त्यांनी ते वर्तमान कालवाचे रूप वापरतोय तो, की त्या प्रक्रियेतून ती जाते आहे. मुच्यमाना लक्ष्यते कशी, तर गंगारोध पतन कलुषा, म्हणजे गंगा सुद्धा तिचा काठ पडल्यामुळे कलुषित होते, पण गच्छती व प्रसादम, थोड्या वेळाने ती पुन्हा प्रसन्नता धारण करते, तशी ही उर्वशी दिसते आहे. हा तिच्या सौंदर्याचा भाग झाला. आणि याच्या विरहावस्थेमध्ये हा जे वर्णन करतोय तिचं, तो उन्मत्त झाल्याप्रमाणे वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि आता या अवस्थेमध्ये त्याला एकच घटना आठवते की त्या केशी नावाच्या राक्षसाने तिला पळवून नेलं होतं आणि मी सोडवून आणलं. आता ह्या घटनेकडे बघत असताना वर्षा ऋतूचं वर्णन आहे, आणि त्या वर्षा ऋतूवरती पूर्ण आरोपण या दृप्त निशाचराचं केलेलं आहे. आणि ते प्रत्येक गोष्ट बघताना तो, अच्छा हा निशाचर नाहीये, हा मेघ आहे, अच्छा ही उर्वशी नाहीये, ही वीज आहे, असं वर्णन तो एका. मॅडम म्यूट झाला परत. मॅडम म्यूट झालाय परत. परत म्यूट झाला मॅडम. क्षम्यता, त्याच्यावरती बोट मध्ये पडून गेलं तरी. नवजलधर सन्नद्धोयम नदृप्त निशाचर, की हा जलधर आहे, निशाचर नाही. हे सुरधनु आहे दुराकृष्टम न नाम शराशनम, त्याचं शरासन नाही. अयमपी पटूर धारा सारो न बाण परंपरा, हा पाऊस येतो आहे, त्याचा वर्षाव होतो आहे, त्याच्या त्या राक्षसाच्या बाण परंपरा नाहीत. आणि ही विद्युत माझी उर्वशी नाही, तर त्याच्यासाठी एक वापरलेलं विशेषण कनक निकष स्निग्धा. कनक निकष स्निग्धा म्हटल्यानंतर काळ्या त्या दगडावरती सुवर्ण रेखा जशी असावी तशी ही उर्वशी आहे. विद्युत आहे, उर्वशी नाही. त्याला या परिस्थितीचं भान नाहीये आणि म्हणून तो असं वर्णन तिचं करतो आहे. आणि ती आता मला कधीच भेटणार नाही. त्यामुळे ती जी एक कारुण्याची भावना जास्त तीव्र झालेली आहे, ती भावना यापुढे त्यांनी त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली वर्णन केलेली आहे कालिदासाने. हाच भाग विक्रमोर्वशीय मधला सर्वोत्कृष्ट भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे रसपरिपोषाच्या दृष्टीने विक्रमोर्वशीय किंवा हे नाटक जर बघायचं असेल तर त्याचा 4था अंक जरी त्याच्यामध्ये नाट्यदृष्ट्या खूप काही घटना नसतील, पण रसपरिपोषाच्या दृष्टीने जे वर्णन कालिदासाने केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे असं मला वाटतं. किती वेळ आहे आपल्याकडे अजून?
हा मॅडम, आता हा थोडा वेळ घेऊन नंतर समापन करता येईल. समाप्त करायचं ना? हो, समाप्त करता येईल. हो. हा, एक फक्त उदाहरण, आता मालविकाग्निमित्रम सगळे ग्रंथ तर होणार ना, शक्य नाही घेणं, पण मालविकाग्निमित्रमचा उल्लेख याच्यासाठी करायला पाहिजे की कालिदासाचं पहिलं नाटक म्हणून मालविकाग्निमित्रम सांगितलं जातं. या नाटकाचं वैशिष्ट्य की नाट्यदृष्ट्या याच्याकडे बघायला पाहिजे, आणि पहिलं असल्यामुळे थोडंसं घटनाशैथिल्य या नाटकामध्ये आहे, आणि नाटकाच्या दृष्टीने काही नियम म्हणा किंवा काही नाट्याचं स्वरूप हे कालिदासाने अतिशय सुंदर रीतीने या मालविकाग्निमित्रम नाट्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं एकच उदाहरण घेईन फक्त. याची जी नायिका मालविका, तिला राजाला बघायचं आहे, आणि त्याच्यासाठी मग आता काहीतरी निर्माण करायला पाहिजे अशी परिस्थिती, म्हणून त्या विदूषकाला सांगतोय राजा की तू काही कर आणि तिला माझ्या समोर आण. म्हणून मग तो त्या दोन नाट्याचार्यांमध्ये भांडण लावतो, आणि त्या भांडणाचा निकाल लावायसाठी राजा पुढे आणलं जातं, आणि मग तिथे निर्णय असा होतो की या दोघांच्याही शिष्या ज्या असतील त्या शिष्यांना इथे त्यांचं नृत्य नाट्य अभिनय सादर करावा त्यांनी, आणि त्यावरून या दोन्ही नाट्याचार्यांच्या श्रेष्ठतेचा निर्णय लागेल. हा एक प्रसंग. या एका प्रसंगामध्ये जे काही सगळे नाट्याचे नियम आहेत ते बऱ्याच अंशी कालिदासाने इथे सांगितलेले आहे. इथे फक्त रसपरिपोषाचा भाग जेवढा आहे तेवढा एकच श्लोक मी इथे घेते आणि मग संपवते. इथे त्या मालविकेला राजाच्या समोर आणलेलं आहे. आता मालविकेला नृत्य सादर करायचं आहे, पण नृत्य सादर करत असताना तिने निवडलेला नृत्य प्रकार, भाव प्रकार आणि काव्य हे कथानकाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. की त्याची परिव्राजिका ती परीक्षक रूपामध्ये तिथे उपस्थित आहे, आणि ती तिला नृत्य करायला सांगते. त्या नृत्यातून ती मालविका आपली भावना व्यक्त करते. तो एकच श्लोक मी इथे घेणार फक्त. दुर्लभ प्रियोमे, म्हणजे तिच्या गाण्यातून सांगते की हे प्रिय, तू मला हृदयाला म्हणते ती की तुझा प्रियकर तुला दुर्लभ आहे, त्यामुळे तू निराश झाला आहेस, आणि पण तरी सुद्धा कुठेतरी आज माझा अपांग प्रस्फुरित होतो आहे म्हणतो, त्याच्यामुळे काहीतरी चांगलं घडू शकतं. अहो अपांग कोमे परिस्फुरती किमपि वामस्तु. आणि ज्याला पाहण्याची मनामध्ये तीव्र इच्छा आहे तो आज माझ्या समोर आहे. एषस चिरदृष्टा कथम पुनरुत्पन्नेतव्यो नाथ माम पराधीनाम त्वयि परिगणय सतृष्णाम. पण मी तुला फक्त बघू शकते, माझ्या मनातली तृष्णा मी व्यक्त करू शकते, मी पराधीन आहे. एवढं एक छोटस काव्य, म्हणजे काव्याचंच रूप म्हणून या ठिकाणी ज्याला भावनृत्य ती सादर करते आहे. त्या भावनृत्यातून ती तिच्या सगळ्या भावना राजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. या एका श्लोकाचं आणि तिच्या नृत्याचं विवरण पुढे जाऊन इतकं सुंदर त्या परिव्राजकेने केलं आहे की मालविका म्हणजे एखाद्या नृत्याचार्याच्या मनात असलेली नृत्यांगना जशी असावी तसं वर्णन इथे मालविकेचं केलेलं आहे. पुढे त्या घटना ज्या काही आलेल्या आहेत त्या घटना एखादी राजाची प्रेमकथा असावी तशासारख्या आहेत, आणि त्यामुळे मग कालिदासाचं ते पहिलं नाटक असावं असे सगळे जण म्हणतात. तर म्हणजे नाट्याच्या दृष्टीने जी प्रगल्भता किंवा प्रगल्भताच म्हणू या ठिकाणी ती या नाटकामध्ये दिसत नाही. ती हळूहळू मग विक्रम उर्वशीयम मध्ये काव्याच्या दृष्टीने परिपुष्ट झाली, आणि मग शाकुंतलामध्ये दोन्हीचं योग्य मिश्रण होऊन एक उत्कृष्ट नाट्य कालिदासाने या विश्वाला दिलं. असा थोडासा त्याच्या काव्यातला सौंदर्याचा भाग उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. सगळ्याच ग्रंथांचं विवरण करणं शक्य झालं नाही, पण सौंदर्य त्यातलं जितकं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. धन्यवाद सर. मॅडम खूप खूप आपले आभार. तुम्ही जसं म्हणालात की कालिदासाचं हे एकूणच सगळ्या सप्तकलाकृती तुम्ही त्याचा आढावा घेतला, अगदी थोडक्यात झालं खरं तर, पण खूप चांगल्या पद्धतीने आपण सांगितलं. खरोखरच कालिदासाच्या ह्या सगळ्या कलाकृती ह्या आपल्या जीवनाच्या जवळ जाणाऱ्या आहेत, आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कुठेही वास्तवाचं भान कालिदास सोडत नाहीत, आणि म्हणूनच
कालिदासांच्याच शब्दात सांगायचं झालं तर या कालिदासांची काव्य म्हणजे ते मेघदूतात म्हणतात तसं हस्तप्राप्य स्तबक नमितो बालमंदार वृक्ष. तो बालमंदार वृक्ष पण आहे की आमच्यासारख्या विद्यार्थी अवस्थेतल्या सुद्धा लोकांनी त्यांच्याकडनं काहीतरी घ्यावं. आणि एकीकडे तो स्वर्गाचा कांतिमान तुकडा, जसं उज्जैनीचं वर्णन करतात तसा ऋतमेव देव कांतिमत खंडमेकम, तसाही तो एक आहे की काय असं एककडे वाटत राहतं. खरोखरच मॅडम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्या ओघवत्या शैलीमध्ये आम्हाला काव्यांची ओळखही करून दिली आणि त्यातलं काव्य सौंदर्यही थोड्याफार प्रमाणामध्ये आम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने उलगडून सांगण्याचा तुम्ही इथे छान पद्धतीने प्रयत्न केला. धन्यवाद मॅडम. आज आपल्याला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले प्रोफेसर कृष्णकुमार पांडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत आपलं व्यक्त करावं. प्रोफेसर कृष्णकुमार पांडे सर. नमो नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वागर्थाविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ. आज के इस कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय के कवि कुलगुरु कालिदास दिन निमित्त रत्नागिरी से उपकेंद्र से आयोजित रत्न स्वरूप व्याख्यान की व्याख्यात्री आचार्य नंदापुरी महोदया, कार्यक्रम के आयोजक रत्नागिरी उपकेंद्र के संचालक मेरे प्रिय मित्र डॉक्टर दिनकर मराठे जी और सभी देवियों और सज्जनों, महाकवि कुलगुरु कालिदास के बारे में अनादिकाल से चर्चा चली आ रही है और ऐसा लगता है कि इनके ग्रंथों को जितनी बार पढ़ा जाए उतने ही ज्ञान गंगा के नए नए स्वरूप सम्मुख आते हैं। यह कल भी प्रासंगिक था, आज भी प्रासंगिक है और आने वाले कल में भी यह और भी विस्तृत रूप में प्रासंगिक होगा, मेरा ऐसा अभिमत है। क्योंकि कालिदास की रचनाएं जो 7 हैं वो सप्तरंगी है, चाहे वो रघुवंश हो, कुमार संभव हो, मेघदूतम हो, ऋतु संहार हो, या अभिज्ञान शाकुंतलम हो, विक्रमोर्वशीयम हो, या मालविकाग्निमित्रम। इसको हम सप्तग्रह शब्द, मैं तो ज्योतिषी हूं, गणित की दृष्टि से ही देखूंगा तो ये सप्तग्रह के रूप में दिखाई दे। और बिना इस सप्तग्रह के सृष्टि की रचना जैसे नहीं है, ठीक वैसे ही कालिदास जी के इन ग्रंथों का उल्लेख किए बिना संस्कृत साहित्य वांग्मय का उल्लेख अधूरा लगता है। ऐसा लगता है कि वो संभव ही नहीं है सृष्टि करना, कि काव्य की सृष्टि, काव्य जगत की इतनी विस्तृत सृष्टि अलग अलग विधाओं में। जैसा अभी मैं हमारी विदुषी आचार्य को सुन रहे थे तो ऐसा लग ही नहीं रहा था कि एक ग्रंथ आज पूरा करें कि 2 करें कि 3 करें कि कितना करें, अभी भी समय कम है, क्योंकि उसका एक एक भाग ही अपने आप में परिपूर्ण और विस्तृत है। अब उनके ग्रंथों को जब हमने छात्रावस्था में पढ़ा था तो 2 ही ग्रंथ पढ़े थे, तीसरे ग्रंथ को स्पर्श किया था, मेघदूतम, अभिज्ञान शाकुंतलम, रघुवंश को स्पर्श किया। बाकी ग्रंथों को बाद में देखा, छात्रावस्था में ये 3 ग्रंथ आए, क्योंकि परीक्षा में रखे जाते इसलिए पढ़ना तो जरूरी था। लेकिन अभिज्ञान शाकुंतलम का वह मंगल श्लोक, ये द्वे कालम विधत्तः, मुझे लगता है जो अभी सप्तग्रह की बात कर रहे थे, आचार्य को जैसी दृष्टि वैसी सृष्टि की दृष्टि से यदि हम देखें तो वह एक महान वैज्ञानिक और ज्योतिर्विद दिखाई देते हैं।
मंगल श्लोक में उन्होंने प्रत्यक्ष शास्त्र के प्रत्यक्ष देव का उल्लेख करना, ये द्वे कालम विधत्तः, यह मंगल श्लोक ही सूर्य चंद्र की प्रवृत्ति और उनके अभिज्ञान, उनके संज्ञान के बारे में कवि के विस्तृत जो प्रस्तुति है उसको प्रदर्शित करती है, क्योंकि यहीं से इसी सूर्य चंद्र के माध्यम से संपूर्ण पंचांग काल का निर्माण होता है। इससे ये प्रतीत होता है कि चाहे उस काल के तिथिवार नक्षत्र योग करण हो या सूर्य चंद्र की गतिविधियां हो, सम्यक रूप से यह आचार्य केवल साहित्य के नहीं, यह षडंग वेदांग के अध्येता और प्रणेता हैं। क्योंकि इनकी कृतियों में यदि हम समग्र विषयों को देखने जाते हैं तो कहीं मुझे अर्थशास्त्र, कहीं संगीत, दर्शन, इतिहास, भूगोल, कामशास्त्र इत्यादि अनेक प्रकार के शास्त्रों का ऐसा आडोलन प्राप्त होता है। कई लोग अलग अलग अपनी मानसिक दृढ़ता बना लेते हैं कि आचार्य इसी प्रवृत्ति के हैं। नहीं, आचार्य अनेक प्रवृत्ति के हैं और अनेक विषयों का उन्होंने आडोलन करके अपने ग्रंथों में अलग अलग प्रकार से रखा। इसीलिए आज भी इनके ग्रंथों पर टीकाओं की कमी नहीं, जितनी टीकाएं हैं वो उतने ही अर्थ और अभिव्यक्ति देते हैं। चलिए, अच्छी बात है कि आषाढ़स्य प्रथम दिवसे के उपलक्ष्य में ये कालिदास दिन को हम मनाते हैं, परंतु यह आषाढ़स्य प्रथम दिवसे ऐसा कहने मात्र से ये तो पता चलता है कि यह आषाढ़ मास आचार्य चांद्रमास ले रहे हैं, सौर मास ले रहे हैं। लेकिन जब प्रथम दिवसे कहते हैं तो प्रतीत होता है कि इन्होंने चांद्रमास का उल्लेख किया है। और प्रथम दिवस किसको कहें ये भी उनको पता चलता है कि भास्कर के कि शुक्ल प्रतिपदा को ही प्रथम दिवस कहा जाना चाहिए। अर्थात कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष में मासादि की गणना कहां से हो, और आषाढ़ में वर्षा ऋतु का प्रारंभ हो रहा है, आर्द्रा प्रवेश है सौर का, इन सब को अभिलक्ष्य करके शायद इस श्लोक की रचना हुई है। तो चंद्रमा का शुक्ल पक्ष हो, कृष्ण पक्ष हो, तिथियों की गणना हो, और प्रथम दिवस कह रहा तो ऐसी 30 तिथियों की कल्पना, अर्थात सूर्य की गति और चंद्रमा की गति, जैसा मैंने पहले कहा कि पंचांग की स्थितियां। वास्तव में मैं साहित्य का विद्यार्थी नहीं, इसलिए आचार्य के कथन पर कोई टिप्पणी करने वाला नहीं हूं। मुझे स्पष्टतया आनंद आ रहा था, मैं सुन रहा था, लेकिन उसमें से जो कुछ थोड़े बहुत ज्योतिषी के दृष्टि में आया, गणितीय दृष्टि से, उसको अभिव्यक्त करके अपनी बात 2 मिनट में समाप्त करूंगा। तो इन ग्रंथों को देखने से मेरा मानना है कि आषाढ़ से प्रथम दिवस में जब उन्होंने मेघ के वर्ण के बारे में, आकृति के बारे में, जो संहिता ज्योतिष में अभिव्यक्त है वह कितने प्रकार की आकृति हो सकती है उनका उन्होंने उल्लेख किया। जैसे वहां जब आषाढ़ से प्रथम दिवसे मेघ मास ऐसा कहा तो आषाढ़ के प्रथम दिन की तो कल्पना हो गई। मेघ की आकृति और उसके रंग का भी वर्णन करते हैं, और आगे जाके कहते जातम वंशे भुवन विदिते पुष्करावर्तकानाम जानाम, उसका पुष्कर और आवर्तक नामक मेघ का भी उल्लेख करते हैं। संहिता ज्योतिष कहता है संवर्तक, आवर्तक, पुष्कर इत्यादि ये अनेक प्रकार के मेघ हैं जिनके वर्षा के अनेक द्रोण की कल्पना की है, कितनी वर्षा होगी। तो 2 मेघों का वर्णन पुष्कर और आवर्तक, तो मैं अभी इस दृष्टि से देख रहा हूं कि यह आचार्य साहित्यिक है या आकाश दर्शन करने वाला, वेद करने वाला, वेदशाला में बैठा कोई ज्योतिषी है। जो मेघ गर्भ कब होगा, मेघ गर्भ का प्रसव कब होगा, किस मास में होगा, किस प्रकार का मेघ निर्मित होगा, किसी मात्रा में होगा, इसका निर्णय भी प्रतिबिंबित कराता है, प्रदर्शित कराता है। इतना ही नहीं, जब इसको वैज्ञानिक दृष्टि से हम देखते हैं तो वहां आचार्य एक जगह लिखते हैं कि धूमत ज्योति सलिल मरुताम सन्निपातक मेघा, अर्थात वैज्ञानिक दृष्टि से मेघ कैसे बन रहा है
या धूम्र, अग्नि, जल और पवन, इनका संघात होकर के, इनका संयोग होकर के मेघ का निर्माण होता है। यह एक वैज्ञानिक दृष्टिकोण है और इसको संहिता ज्योतिष में इसी वैज्ञानिक दृष्टिकोण के आधार पर अलग अलग मेघों की रचना होती है। तो ऐसे आषाढ़ से प्रथम दिवस के उपलक्ष्य में उनका स्मरण करना, वर्षारंभ में उनके कृतियों पर और उनके गतिविधियों पर यदि संपूर्ण दृष्टिपात करते हैं तो अनेक इनके संपूर्ण ग्रंथों में यत्र तत्र सर्वत्र नक्षत्रों के नाम, ताराओं के नाम, तिथियां, मुहूर्त, अयन, ग्रह, दशा, रत्न, यहां तक कि बार बार शकुन शास्त्र का तो उल्लेख ही करते हैं। वो करते हुए कई बार चाहे रघु का जन्म हो तभी भी क्या शकुन आए थे, अथवा जब गर्भ में रघु आए तब भी क्या शकुन है, उन सब का वर्णन करते हैं। यात्रा के वर्णन के संदर्भ में, स्वप्न के संदर्भ में, यहां तक कि ग्रहों की वक्रता और नीचता के बारे में भी एक बहुत महत्वपूर्ण स्मरण आ रहा है कि आचार्य एक जगह रघुवंश के तृतीय सर्ग में लिखते हैं कि ग्रहस्ततः पंचभिरुच्च संसरैरसुर्यगैः सूचित भाग्य संपदम। अब मैंने एक अनुवाद को पढ़ा था बहुत पहले, तो वो कहते हैं कि जहां 5 ग्रह उच्च के थे रघु के जन्म में और सूर्य की दृष्टि नहीं थी, मुझे ये गलत अनुवाद लगा कि वो कह रहा है पंचभिरुच्च संसरैर असुर्यगैः, वहां सूर्य नहीं है। कारण क्या है कि आचार्य जानते हैं कि यदि ग्रह सूर्य के संपर्क में आएगा तो वह अस्त हो जाएगा। अब वो 5 ग्रह कौन से थे इसका स्पष्टीकरण नहीं है, परंतु यदि हम पंच तारा ग्रहों को लेते हैं तो ग्रहों की उच्चता तारा ग्रहों में मंगल मकर का, बुध कन्या का, गुरु कर्क का, शुक्र मीन का और शनि कुंभ का होगा। लेकिन ये संभव ही नहीं है। क्यों संभव नहीं है कि यदि बुध का उच्च हो जाएगा कन्या में तो मीन का शुक्र नहीं हो सकता, इतनी दूरी नहीं होगी। अर्थात इन पंच उच्च ग्रहों में आचार्य ने चंद्रमा को लिया, क्योंकि राजयोग बनाने के लिए चंद्र या लग्न का होना आवश्यक है। तो चंद्र को लिया तो यह संभव है कि बुध या शुक्र में से कोई एक उच्च का होगा। अब इसका निर्णय करने के लिए आचार्य के अगली पंक्ति पर जाना पड़ेगा। आचार्य ने केवल यह सिद्धांत ज्योतिष उच्च किसे कहेंगे, नीच किसे, इतना ही नहीं कहा, आगे उसी होरा शास्त्र के बाद में कहते हैं सूचित भाग्य संपदम। अब देखना है कि रुचभद्र हंस मालव्य चारु सस योग कर में कौन सा योग बना जो भाग्य संपद देता है। तो बुध की बजाय मीने मीन नवन सके नृपति योग्य राज्य योग बताया है। अर्थात वहां शुक्र उच्च का था, बुध उच्च का नहीं रहा। और असूर्य गई ही, सूर्य के साथ बुध कदाचित अस्त रहा होगा या कुछ रहा हो। अर्थात चंद्र, मंगल, गुरु, शुक्र और शनि, ये 5 ग्रह उच्च के थे। अब इतना विस्तार से अगर ज्योतिष की चर्चा कर रहे हैं तो मुझे लगता है वो सिद्धांत ज्योतिष, गणित ज्योतिष, अभी मैंने आगे नक्षत्रों में किस नक्षत्रों में कितनी ताराएं हैं, उन्होंने अश्विनी, भरणी, कृतिका, पुनर्वसु, पुष्य नक्षत्रों में ताराओं का वर्णन भी किया है। अब इससे क्या लगता है वो एक वेद दृष्टा थे। मैं अभी गणेश दैव के ग्रह लागों को ही वेद दृष्टा मानता रहा, लेकिन जब कालिदास जी को पढ़ा तो मुझे लगा नहीं, ये वेद की परंपरा तो बहुत प्राचीन है, क्योंकि नक्षत्रों को जानना अलग है, उनमें कितनी ताराएं हैं यह भी उल्लेख उन्होंने किया है। तो यह है उनका एक वैज्ञानिक चिंतन, एक वेद दृष्टि। इस प्रकार से अगर हम संहिता शास्त्र में चले जाते हैं तो विभिन्न प्रकार के महाराजा रघु के जो पुपोष वृद्धिम हरिदस्वदीधिते रणु प्रवेशादिव बाल चंद्रमा, बालचंद्र हमारे यहाँ चंद्रमा की अवस्थाएं बताएंगे, बाल, युवा, कुमार, प्रौढ़, मृत इत्यादि अनेक दीप्तादि अवस्था, बाल्यादि अवस्था है, उसका भी वर्णन कर। और वह चंद्रमा को कौन पोष कर रहा है, अर्थात सूर्य उनका पोषण करता है। सूर्य की प्रभा से रश्मि से चंद्रमा पोषित होता है, पूर्णिमा होती है, इसका भी परिलक्षण यहाँ दिखाई देता है। शिव के विवाह के लिए मैत्र मुहूर्त का वर्णन उन्होंने किया यह, और विवाह मुहूर्त में स्वाति नक्षत्र का वर्णन किया कि महाराज हिमालय ने 70 ऋषियों से
विवाह नक्षत्र स्वाति लिया और स्वाति को विवाह में श्रेष्ठ नक्षत्र बताया गया। इतना ही नहीं, अभी मैं ग्रहों की बात कर रहा हूं, यात्रा में मधु प्रवेश, द्विरागमन में, बाल प्रवेश में जिस सन्मुख शुक्र का वर्णन आता है, उसका भी उन्होंने सन्मुख शुक्र का वर्णन कुमार संभव में किया है। ऐसे अनेक, मालविकाग्नि मित्र में तो उन्होंने वक्री मंगल का भी उल्लेख किया। किसी को धमकाते वगैरह चलो यहां से जल्दी, नहीं तो वक्री मंगल आने वाला है, वक्रणस्तु महावीर्याः, इसका भी उल्लेख, अर्थात वह जो स्थिति है वह अत्यधिक बलवान होने वाली है। ऐसे अनेकों उद्धरणों से भरा पटा है महाकवि कुलगुरु कालिदास के संस्कृत साहित्य, और उनके इन रचनाओं पे निरंतर शोध और अध्ययन करने के लिए हमारा विश्वविद्यालय, हमारे केंद्र सतत प्रयत्नशील हैं। उनमें से अनेक रत्नों को निकालने के लिए रत्नागिरी पीठ भी हमारा प्रयत्नशील है, और उस रत्नों में से आज एक रत्न के रूप में आज व्याख्यान हुआ। मुझे 2 शब्द कहने का और ज्यादा व्याख्यान सुनने का सुअवसर प्राप्त हुआ, इसके लिए आयोजकों का और आज की व्याख्यात्री का मैं हृदय से आभार व्यक्त करता हूं, अभिनंदन करता हूं। यह केवल प्रेम का कवि नहीं है, यह गणित वाला भी कवि है, यह ज्योतिर्विज्ञान वाला भी कवि है, यह अर्थशास्त्र वाला भी कवि है। तो इस कवि को केवल आप साहित्य के कवित्व से न देखिए, यह बृहद या क्यों को 360 डिग्री वाला कवि है। इसको जो जिस दृष्टि से देखेगा, तो मैंने आज इनको ज्योतिर्विद की दृष्टि से देखा। ऐसे आषाढ़ मास में ज्योतिर्विद कालिदास को मेरा हृदय से बारंबार सहस्र कोटि प्रणाम अर्पित है, और आज के व्याख्यान को पुनः उनको स्मरण करते हुए, उनकी दिव्य वाणी को स्मरण करते हुए सभी को वह एक ज्ञान की रश्मि प्रदान करें। बस उसमें से ज्यादा नहीं चाहिए, उनकी जितनी रश्मि है उसमें से एक रश्मि अपने को मिल जाए, हमारा जीवन सार्थक है। सभी कालिदास विश्वविद्यालय के इस कार्यक्रम में जुड़े हुए श्रोतागण को महाकवि कालिदास के आशीर्वचन केवल विश्वविद्यालय में प्रवेश मात्र से मिल जाए, यही मेरी कामना है। और वह उसी तरह उनके वियोग और विरह को छोड़कर बाकी सारे आनंद प्राप्त करे, क्योंकि हमारे यहाँ विरह और वियोग का आशीर्वाद देने की कल्पना नहीं है। मेरा मानना है कि ऐसे शास्त्रीय विवेचन का आंदोलन और आवृत्ति बार बार होनी चाहिए, और यही संस्कार हमारे विश्वविद्यालय का है, यही संस्कार हमारे केंद्रों का है, और इसी संस्कार से हम संस्कारित होकर के पुनः अपनी मेधा को प्रबल करने का प्रयास करें। हमारी शुभकामनाएं आप सबके साथ। आप सभी ने मुझे धैर्य पूर्वक सुना, क्योंकि ज्योतिषी को देखने का हक है, बोलने का नहीं, गणना करने का हक है। काल हम बता देते हैं, कर्म आपका करना है, लेकिन काल में भी कुछ उच्च के ग्रह बिठाने का कर्म हमने कर दिया, अब उसका फल आप सभी को प्राप्त हो। धन्यवाद। पांडे सर, धन्यवाद। तुम्ही ज्योतिर्विज्ञानाच्या दृष्टीनेही कालिदासाचं साहित्य कसं अभ्यासता येऊ शकतं याचं थोडीशी झलकच आम्हाला दाखवली। खरोखरच खूप खूप धन्यवाद। कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम चरणात मी आज या कालिदास दिनाच्या निमित्ताने आज आयोजित केलेल्या या व्याख्यानासाठी प्रमुख व्याख्यात्री म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल प्रोफेसर नंदापुरे मॅडम यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे आम्हाला या विशेष व्याख्यानांच्या आयोजनासाठी सतत मार्गदर्शन करणारे विश्वविद्यालयाचे आदरणीय कुलगुरू प्रोफेसर मधुसूदन पेन्ना सर यांच्याप्रतीही मी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतो। आज त्यांच्या व्यस्ततेमुळे ते कार्यक्रमासाठी येऊ शकले नाहीत, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये तितक्याच चांगल्या पद्धतीने अध्यक्षस्थान भूषवलेले प्रोफेसर कृष्णकुमार पांडे सर, आज त्यांनीही कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थित राहून शेवटी मार्गदर्शनही केलं, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे विश्वविद्यालयाच्या प्राध्यापक वर्गापैकी जयवंत चौधरी सर, पराग जोशी सर, कविता होले मॅडम, कलापिनी अगस्ती मॅडम हे सगळेजण उपस्थित राहिले।
या सर्वांप्रतीही मी आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटी या व्याख्यानाचं आयोजन आपल्यासारख्या रसिकांसाठी करण्यात आलं होतं, त्या आपल्या सर्व श्रोतृवर्गाचे देखील मी आभार व्यक्त करतो. शांती मंत्राचं पठण करून आपण या व्याख्यानाची सांगता करणार आहोत. मी शांती मंत्राचं पठण करतो. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. पूर्व मॅडम धन्यवाद. खूप धन्यवाद मॅडम. छान झालं, खूपच छान झालं, आवडलं आम्हाला. म्यूट आहे मॅडम तुमचं. धन्यवाद सर. चालेल, आपण थांबवू शकतो का? हो. थँक्यू मॅडम.